आदरणीय राकेशजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम आपण विनायकाचं पूजन इथे करणार आहोत। 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणारा हा गणराज गणपती बाप्पा प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये विघ्नहर्ता सुखकर्ता असणाऱ्या या गणरायाला आपण पुष्पहार अर्पण करतोय। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससो वेद्य आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। या गणरायाला वंदन करूया। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। या रायगडच्या पवित्र भूमीमध्ये माझ्या ज्या ज्ञात अज्ञात मावळ्यांनी सुलतानशाहीचे घाव आपल्या नडलेल्या छातीवर घेतले, पोलादी मनगटांवर घेतले, या मावळ्यांना सुद्धा आपण वंदन करूया, नतमस्तक होऊया। आणि भव्य दिव्य ही क्रिकेट स्पर्धा कोलाड क्रिकेट असोसिएशन क्रीडा महोत्सव पर्व पहिलं सन 2024 आणि आजची ही 7वी रात्र अंतिम रजनी। उजळणारा हा दिवा म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि ज्ञान हे प्रकाशाचा आणि ऊर्जेचा स्रोत आहे। आपण गणरायाला वंदन केलेलं आहे। स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केलेलं आहे। जगणारे ते मावळे होते, जगविणारा तो महाराष्ट्र होता, कुटुंबापेक्षाही रयतेवर प्रेम करणारा माझा राजा शिवछत्रपती होता। यांच्या चरणी आपण कल्पवृक्षाचं फळ श्रीफळ वाढून या कार्यक्रमाचा औपचारिक श्री गणेशा करतोय। आजच्या या रजनीचा, आजच्या या संपूर्ण स्पर्धेला ज्या पद्धतीने 6 रात्र निर्विघ्न आशीर्वाद दिलाय, त्याच पद्धतीने या अंतिम रात्री सुद्धा निर्विघ्न आशीर्वाद व्हावा हीच अपेक्षा। गणपती बाप्पा। 6 असोसिएशन्सना नम्र विनंती आहे की आपण उपस्थिती दाखवायची आहे। लगेच चिठ्ठ्यांचा कार्यक्रम मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये आपण करणार आहोत। जय सर। हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक। आनंद सोहळ्याला माधुर्य कलिकांचे अन स्वागत करूया उपस्थित सर्व मान्यवरांचे। आदरणीय राकेश शिंदे साहेबांना आणि सर्व असोसिएशनच्या प्रमुख मान्यवरांना नम्र विनंती आहे की आपण मुख्य मंचाकडे यायचं आहे। देवाने दिलंय त्यातील इतरांनाही थोडं देऊन पाहावं, देवाने दिलंय त्यातील इतरांनाही थोडं देऊन पाहावं, देव होता नाही आलं तरी चालेल माणूस म्हणून जगावं। आदरणीय शंकरदादा भाई साहेब, शंकर भाई महाबळे साहेब, उत्तम भाई सचिनजी अमृतकर साहेब, पपी चव्हाण साहेब, हॅलो हॅलो चेक चेक, हॅलो हॅलो। कोलाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सतीशजी जाधव साहेब मंचावर उपस्थित आहेत। कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष नितीनजी साठे, खाम क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सागरजी तेलंगे, खाम विभागीय असोसिएशनचे अध्यक्ष अजयजी भोसले, गोवे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्रजी जाधव, स्वयंभू असोसिएशन दुर्तोली पंचकृषी अध्यक्ष ऋतिकजी देशमुख यांना विनंती आहे की आपण आला असाल तर आपण नम्र। आदरणीय प्रवीणजी धामनसे आपण सुद्धा मुख्य मंचावर यायचं आहे। राकेशजी बांगुडे साहेब आपल्याला सुद्धा नम्र विनंती आहे की आपण मुख्य मंचाकडे यायचं आहे। संदीपजी जाधव साहेब, संदीपजी जाधव साहेब या आपण मुख्य मंचावर। अभिजित दादा या आपण। प्रवीणजी आपण सुद्धा मुख्य मंचावर या। हॅलो हॅलो। हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छाती करता ढाल घ्यावी, भरलेल्या अशा भीमेकडून तुकोंबांची माळ घ्यावी, फेसाळणाऱ्या दर्याकडून पिसाळणारी आयाळ घ्यावी, देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे,
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ही सर्व दानशूर मंडळी आणि एक आधुनिक कर्ण म्हणून ज्यांना आपण पाहतो अशा राकेशजी शिंदे साहेबांच्या समवेत सर्व मान्यवरांचं कोलाड क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य दिव्य नाईट कोलाड क्रिकेट महोत्सव 2024च्या निमित्ताने मी निलेश नाईक, आदरणीय जयजी भोसले सर आणि आमचे सर्व सहकारी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. या चला विनंती करते साई संघांचे अध्यक्ष तथा संघनायक, आपण प्रथमतः लॉट उडवतो आहोत. साई संघांची लिस्ट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. मी विनंती करेन जी काय बॅनर वरती दिलेली लिस्ट आहे, जी यादी आहे, त्या नंबर वाईजच आपण मॅचेस खेळवणार आहोत. लॉट्स यानुसार होतील. चिठ्ठी बनवलेली आहे आणि जो क्रमांक आपला असोसिएशनचा जो या बॅनर वरती फ्लेक्स वरती पाहायला मिळतोय तोच नंबर आपल्याला दिला जाईल. याकडे लक्ष वेधूयात. हॅलो 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 या आपण विनंती करूया ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारली जाते, आदरणीय श्री राकेश शेठ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तथा विशेष सहकार्याने ही स्पर्धा पार पडली जाते. कोविड कालाच्या आधी ज्या स्पर्धेचं आयोजन व्हावं, कारण प्रत्येक असोसिएशन मधून 6 असोसिएशन एक संघांना आपण प्राधान्य देत आहोत. प्रत्येक असोसिएशन मधून एकत्रितपणे एक स्पर्धा व्हावी हे स्वप्न पाहिलं गेलं आणि ते आज सत्यामध्ये उतरलं. आज शेवटचा आणि अंतिम रजनीचा दिवस आणि रजनी ही आपण शेवटची आणि अंतिम पाहत आहोत. या आपण ज्या साई संघांच्या संघनायकांना आणि संघ मालकांना अर्थात अध्यक्षांना विनंती करूयात, आपण उपस्थित व्हा. आपण प्रथमतः चिठ्ठी उचलतो आहोत. एक नंबर दिलेले आहेत आणि या नंबरनुसार हे मॅचेस खेळवल्या जातील. हॅलो मी विनंती करेन आदरणीय राकेशजी शिंदे साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते आपण लॉट उचलतो आहोत. ड्रॉ केला जाईल. चिठ्ठीनुसार सामने खेळवले जातील. जी चिठ्ठी पहिली येईल तो पहिला सामना खेळेल. दुसरी चिठ्ठी त्याच्या अगेन्स्टची मॅच असेल. चला एक चिठ्ठी आपण बॅनर वरती असणाऱ्या नंबरनुसार आपण मॅचेस खेळवणार आहोत. या पहिली चिठ्ठी उचलली जाते. नंबर्स आहेत, नंबरनुसार नोंद होईल. या पहिली चिठ्ठी नंबर कोणता आहे ते पाहूयात. अर्थात पहिला संघ, पहिली चिठ्ठी अर्थात कोलाड क्रिकेट असोसिएशन पहिली मॅच खेळेल. कोणाच्या अगेन्स्ट? या दुसरी चिठ्ठी आपण उचलली जाईल. गोवेखाम ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चिठ्ठी दुसरी उचलली जाते आहे. नंबर आहे 5 नंबर अर्थात तिसरी मॅच. गोवेखाम ग्रामीण क्रिकेट असोसिएशन हा तिसरा सामना खेळेल. या पुढची चिठ्ठी उचलली जाते. खाम क्रिकेट असोसिएशन चिठ्ठी नंबर येईल तो 2 अर्थात पहिली मॅच क्लिअर झाली आहे. पहिला सामना असणार आहे कोलाड क्रिकेट असोसिएशन, त्याच्या अगेन्स्ट खेळेल खाम विभागीय असोसिएशन. फर्स्ट मॅच दोन्ही संघ तयार राहा. लगेच टॉस करण्यात येईल. 6वा क्रमांक अर्थात तिसरी मॅच क्लिअर झाली आहे. गोवेखाम ग्रामीण क्रिकेट असोसिएशन त्याच्या अगेन्स्ट खेळेल कोलाड ग्रामीण असोसिएशन. तिसरा सामना देखील क्लिअर आहे.
चला पुढचा सामना असणार आहे अर्थात दुसरा नंबर 4 सुतारवाडी स्वयंभू असोसिएशन दुर्तोली विभाग दुर्तोली पंचक्रोशी विभाग हा संघ खेळ अर्थात खाम क्रिकेट असोसिएशन मॅचेस पहा कशा पहिला सामना खेळला जाईल कोलाड क्रिकेट असोसिएशन विपक्ष खाम विभागीय असोसिएशन दुसरी लढत असेल खाम क्रिकेट असोसिएशन विपक्ष स्वयंभू असोसिएशन दुर्तोली पंचक्रोशी विभाग तिसरी मॅच आहे ती गोवे खाम ग्रामीण क्रिकेट असोसिएशन विपक्ष कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चला पहिल्या मॅचचा टॉस करण्यात येतोय दोन्ही टीमचे कॅप्टन चला उपस्थित व्हा टॉस करण्यात येईल आदरणीय राकेशजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित व्हा हॅलो चिरंजीव विंगारे कुठे असाल त्यांनी इथे यायचं आहे स्टेजवरती यायचे आहे चिरंजीव विंगारे माईकचा प्रॉब्लेम आहे जरा त्याच्यामुळे चिरंजीव विंगारे कुठे असेल त्यांनी इथे स्टेजवरती यायचं आहे मी साई संघांचं लक्ष देईन साई संघ खेळपट्टीवरती उपस्थित व्हा साई संघ उपस्थित व्हा खेळपट्टीच्या व्यासपीठाच्या समोर साई संघ मी प्रत्येक असोसिएशनच्या संघांचा पुन्हा एकदा नाम उल्लेख करतोय कोलाड क्रिकेट असोसिएशन खाम विभाग असोसिएशन खाम क्रिकेट असोसिएशन स्वयंभू असोसिएशन दुर्तोली पंचक्रोशी विभाग त्याच वेळेला गोवे खाम ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन साई संघ अगदी व्यासपीठाच्या समोर उपस्थित असायला हवेत साई संघांचं लक्ष वेधून आपण उपस्थित राहायला हवात साई संघांचे कर्णधार तथा व्यासपीठाच्या समोर लाईनअप करून उभं राहायचंय व्यासपीठाच्या समोर लाईनअप करून व्यासपीठाकडे प्रत्येक खेळाडूचा चेहरा असायला हवा या आपण एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या महोत्सवाच्या माध्यमातून करतो आहोत साई संघांचे मी लक्ष पुनश्च वेधतो आहे लवकरात लवकर उपस्थित व्हा लाईनअप करून घ्या प्रथमतः आपण अध्यक्षांचे सन्मान तदनंतर राष्ट्रगीत तदनंतर टॉस होईल याकडे लक्ष वेधेन प्रथमतः साई संघांचे अध्यक्ष साई असोसिएशनचे अध्यक्ष एक स्वप्न पाहिलं गेलं आदरणीय राकेश शेठ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तथा प्रत्येक असोसिएशनच्या माध्यमातून एक स्वप्न पाहिलं गेलं कारण निलेश साहेब आपण पाहिलं ना निलेश सर एक बाब अशी आहे की असोसिएशन मध्ये प्रत्येक असोसिएशन मध्ये काही संघ आहेत अर्थात कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये 24 संघ खेळतात त्याच वेळेला आपण पाहिलं कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये 16 संघ खेळतात खाम क्रिकेट असोसिएशन मध्ये 8 संघ खेळतात खाम विभाग असोसिएशन मध्ये 12 त्याच वेळेला गोवे खाम क्रिकेट असोसिएशन मध्ये 12 स्वयंभू असोसिएशन मध्ये 16 संघ खेळतात अर्थात या सर्व संघांचा पारिपाक कसा जुळवावा त्यासाठी एक प्लॅटफॉर्म हवं आणि ते प्लॅटफॉर्म उभारण्यासाठी आदरणीय राकेश शेठ शिंदे साहेब यांनी पाहिलेलं स्वप्न आज सत्यामध्ये उतरलंय
आणि खऱ्या अर्थानं कोरोना कालावधीच्या आधी पाहिलेलं हे स्वप्न थोडासा वेळ गेला या कार्यक्रमासाठी, परंतु एक मोठी स्पर्धा आपण याआधी ही स्पर्धा आमदार चषक या नावाने व्हायची, परंतु येणाऱ्या पुढील आगामी कालावधीमध्ये राकेश शिंदे साहेब यांनी आवर्जून सांगितलं की या स्पर्धेचं हेच नाव असेल आणि 7 दिवसाची स्पर्धा पुढील आगामी कालावधीमध्ये देखील आयोजन करण्यात येईल. कारण ही असंच आहे, जिथे साही असोसिएशनला एका प्लॅटफॉर्मवरती आपण आणावं आणि एक चांगले आयोजन आपण कसं करता येईल, प्रत्येक असोसिएशनला एकत्रित कसं आणता येईल याच्यासाठी दखल घेतली आणि चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. कारण ग्रामीण ज्या पद्धतीने आपण पाहिलं हल्लीचं क्रिकेट जे आहे, कालांतराने असोसिएशनचं क्रिकेट एकच असोसिएशन मध्ये वारंवार तेच संघ आमने सामने येत असतात. सर्वांना एकत्रित आणावं, एका प्लॅटफॉर्मवरती एकामेकाच्या विरोधामध्ये आपले कमकुवत आणि ताकदवान दुवे किती आहेत, आपण कोण किती पाण्यामध्ये आहे ना, सरळ भाषेमध्ये सांगायचं झालं तर ते कसं पाहता येईल या गोष्टीचे आवर्जून आज हा पारिपाक जुळवण्यात आलाय. आणि मी खऱ्या अर्थानं म्हणेन की यशस्वी असं आयोजन, 7 दिवसाची रजनी स्पर्धा आयोजन करणं ही बाब सोपी नाहीये. कारण या गोष्टी आपण चांगल्या रीतीने जाणतो, तुम्ही अनेक वर्ष समालोचन करता आहात. एक रजनी क्रिकेटचं आयोजन करणं ही बाब देखील सोपी नाहीये. चला, प्रथमतः राष्ट्रगीत होईल, तदनंतर नाणेफेकीचा कौल होईल आणि तदनंतर आपण अध्यक्षांचे सन्मान करणार आहोत. या मी विनंती करेन आदरणीय राकेश शिंदे साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते आपण असोसिएशनचा सन्मान, अध्यक्षांचा आपण सन्मान करतो आहोत. स्वयंभू असोसिएशन दुलटोली पंचक्रोशी अध्यक्ष ऋतिकजी देशमुख साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. अध्यक्षांचा सन्मान आपण करतो आहोत. या विनंती करूयात आदरणीय ऋतिकजी देशमुख साहेब यांचा एक विशेष सन्मान, टाळ्यांचा प्रतिसाद असायला हवा. 6 असोसिएशन एकत्रित आणि आज स्वतः अध्यक्ष उपस्थित आहेत. स्वयंभू असोसिएशन दुलटोली पंचक्रोशी विभाग ज्यांचा यथोचित मान सन्मान आपण करतो आहोत. स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा, आपल्या पदमस्पर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. आज प्रत्येक अध्यक्षाचा सन्मान करत असताना आम्हाला अभिमान आहे, कारण आपण हे असोसिएशन बांधलं आहात आणि अगदी त्याच वेळेला आज या असोसिएशनला घेऊन आपण या कोलाड क्रिकेट महोत्सवामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपला एक विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. विशेष सन्मान या पुढील सन्मान करूयात. गोवे खाम क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी जाधव साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. राजेंद्रजी जाधव साहेब, गोवे खाम क्रिकेट असोसिएशन ज्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे, आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार आपण करतो आहोत. टाळ्यांचा प्रतिसाद असायला हवा. अध्यक्ष साहेबांचा सन्मान होतोय. पुढील सन्मान खाम विभाग असोसिएशन अध्यक्ष अजयजी भोसले साहेब, अजयजी भोसले साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. अजयजी भोसले साहेब यांचा देखील विशेष सन्मान. खाम विभाग असोसिएशन अध्यक्ष अजयजी भोसले साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. उपाध्यक्ष उपस्थित आहेत ज्यांचे सन्मान स्वीकारत असताना खाम विभाग असोसिएशन यांचा एक विशेष सन्मान. पुढील सन्मान आपण करूयात. खाम क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष सागरजी तेलंगे साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. सागरजी तेलंगे साहेब यांचा विशेष सन्मान आपण करूयात. सन्मानाचा आपण करतो आहोत या कोलाड क्रिकेट महोत्सव 2024 पहिलं पर्व. आणि या पहिल्या पर्वावरती कोलाड विभागीय प्रत्येक असोसिएशनला आहे गर्व, कारण आहे हे पहिलं पर्व. या पुढील सन्मान आपण करतो आहोत. त्याच वेळेला कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष नितीनजी साठे साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. सन्मानित केलं जातं. आदरणीय नितीनजी साठे साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. एक विशेष सन्मान. पुढील सन्मान कोलाड क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष सतीजी जाधव साहेब यांचा देखील आपण करतो आहोत एक विशेष सन्मान. विशेष सन्मान. या टाळ्यांचा प्रतिसाद असायला हवा. प्रत्येकाचं लक्ष भेटेल मी, कारण 6 असोसिएशन एका तख्ताखाली आणि एका स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. फिरता करंडक, मानाचा करंडक, ज्या
करंडकासाठी या 6 असोसिएशन एकत्रितपणे पाहायला मिळतात एका व्यासपीठावरती. चला आपण राष्ट्रगीताकडे वळतो आहोत. मी सर्वांना लक्ष वेधेन, ज्या सर्वांच्या डोक्यावरती ज्या कोणाच्याही शीर्षावरती असणारी कॅप प्रथमतः आपण रिमूव्ह करा. ज्या कोणाच्याही बाउंड्री लाईन वरती जिथेही माझा आवाज जातोय, जिथे कुठपर्यंत माझा आवाज जातोय तिथे सर्वांचं मी लक्ष वेधेन. प्रथमतः आपल्या शीर्षावरती असणारी कॅप आपण रिमूव्ह करा. रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे, परंतु यदा कदाचित जर का आपण सन ग्लासेस परिधान केले असाल तेही कृपया रिमूव्ह करा. सर्वांचं लक्ष वेधूयात. एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू कर. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. या विनंती करूयात कोलाड क्रिकेट असोसिएशन संघाचा कर्णधार, खाम विभाग असोसिएशन संघाचा कर्णधार. चला टॉस आपण करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे टॉस करण्यात येईल. हॅलो 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 हॅलो. सुस्वागतम. कोलाड क्रिकेट महोत्सव 2024 शेवटच्या रजनीकडे आपण वळतोय आणि आजच्या रजनीचा पहिला उद्घाटनीय सामना. एका बाजूला कोलाड क्रिकेट असोसिएशन आणि त्याच्या समोर उभा ठाकलाय तो म्हणजे खाम विभागीय क्रिकेट असोसिएशन. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. भव्य दिव्य नाईट कोलाड क्रिकेट महोत्सव, पर्व नव्हे गर्व नव्हे. ही स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा स्वाभिमानाची, स्पर्धा कोलाड क्रिकेट असोसिएशनच्या उत्कर्षासाठी, स्पर्धा तुम्हा आम्हा सगळ्यांच्या एकतेसाठी. कोलाड क्रिकेट असोसिएशनचे कर्णधार आणि खाम विभागीय असोसिएशनचे कॅप्टन यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पाच षटकांचा सामना असेल. प्रत्येक इनिंगला 5-5 षटके दिले जातील आणि 5 षटकांमध्ये तुम्हाला 5 गोलंदाजांचा वापर अनिवार्य असेल. हा पहिलाच मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की ही रजनी स्पर्धा तुम्हा आम्हा सगळ्यांना एकत्रित बांधण्यासाठी आहे. फुलाला फूल जोडत गेलो की सुंदर पुष्पमाळ तयार होते, दिव्याला दिवा जोडत गेलो की सुंदर दीपमाळ तयार होते. त्याच पद्धतीने माणसाला माणूस जोडत गेलो की माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं. अशा माणुसकीचा निर्मळ झरा म्हणजे राकेश शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. त्यामुळे माझी परत एकदा विनंती आहे कोलाड आणि खाम या दोन्ही कॅप्टन्सला की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. या कॅप्टन, कोलाड क्रिकेट असोसिएशनचे कर्णधार आमचे प्रमुख मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत. आज रजनीमध्ये
ज्या 6 संघांमधून जो संघ बाजी मारेल, जो संघ चॅम्पियन ठरेल, जो संघ विजेता ठरेल, जो सगळ्यांवर मात खेळेल, जो आपल्या क्रिकेटचं कसब दाखवेल, त्याला आदरणीय राकेश शिंदे साहेब यांच्याकडून रोख पारितोषिक तब्बल 21,000 रुपयाचं कॅश प्राइज इथे देण्यात येणार आहे. त्यामुळे आज शर्तीचे प्रयत्न इथे आपल्याला बघायला मिळतील. या कोलाड क्रिकेट असोसिएशन आणि खाम विभागीय क्रिकेट असोसिएशनच्या दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तुम्हा सगळ्यांना वेळ लावणारा खेळ तो म्हणजे क्रिकेट. 1877 पासून ऑफिशियली क्रिकेटची सुरुवात आणि त्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत हवा हवासा वाटणारा चेंडू फळीचा हा खेळ आज या कोलाडच्या संभे नगरीमध्ये या ऐतिहासिक स्थळावर रंगत आहे. कोलाड क्रिकेट असोसिएशन आणि खाम विभागीय असोसिएशन या आपण टॉससाठी ज्या रस्त्यावर बाईक उभ्या आहेत त्या सर्व बाईक स्वारांना, बाईकच्या मालकांना, चालक मालकांना नम्र विनंती आहे असोसिएशन तर्फे की आपण आपल्या बाईक आहेत त्या पार्किंग लॉट मध्ये लावायच्या आहेत, पार्किंग प्लॉट मध्ये लावायचे. जे सिक्युरिटी गार्ड्स इथे आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत त्या सिक्युरिटी गार्ड्सना आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. कारण मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ही आपली कोलाड क्रिकेट असोसिएशनचे कॅप्टन या आपण खाम विभागीय असोसिएशनचे कॅप्टन या मुरली भाईत आणि हो हो जाणता राजाची ही स्वराज्याची भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, दहावीर महाराजांची भूमी, भारताचे पहिले अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांची ही भूमी, सर्वांना भगवद्गीतेचे अमृत पाजणारे सक्सेस आणि टॅमटॅलेंट पुरस्काराचे विजेते असे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांची ही भूमी. आणि यामध्ये आज पहिला सामना एका बाजूला आपण खाम विभागीय असोसिएशन कॅप्टन नाव राहुल पोटफडे. राहुलजी खूप मोठी स्पर्धा आहे. 6 रजनी ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, युट्यूबवर लाखोन लाईक्स आज आपल्याला बघायला मिळते. कसं वाटतं ही मोठी स्पर्धा खेळताना? अभिमानाचा क्षण आहे. माझी तर पहिलीच मोठी असेल ही टुर्नामेंट. खूप छान वाटतं. काय म्हणशील संघामध्ये कोणकोणते खेळाडू आहेत? गेली अनेक वर्ष क्रिकेट खेळतोस. सौरभ टवळे आहे, संकेत लहाणे, संदेश मोहिते आहे, असे चांगले प्लेयर आहेत. आयोजन भव्य दिव्य आहे. काय म्हणशील राकेश दादांबद्दल? काय म्हणशील या जबरदस्त आयोजनाबद्दल? खूप छान वाटतंय. त्यांना तर धन्यवाद बोलेन की एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिलाय. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी म्हणणार नाही कारण एकत्रित खेळतायत, एकाच असोसिएशन मधून आज पुढे जात आहे आणि याच्यामधूनच आपल्याला विविध हिरे प्रमोद शेठ मस्कर साहेबांचे ते शुभागमन झाले. त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करणार आहोत. आपलं नाव? मुरलीबाई. मुरलीबाई, एक लिजंड खेळाडू म्हणून तुला ओळखलं जातं. कसं पाहतोस या मोठ्या क्रिकेट स्पर्धेकडे, क्रिकेट रजनीकडे? यातून नवीन नवीन हिरे या संपूर्ण रोहा तालुक्याला आणि प्रकर्षाने रायगड जिल्ह्याला सुद्धा मिळतील. काय म्हणशील? पहिले सर्वप्रथम बोलू देईन की ही जी स्पर्धा जी आम्ही कोलाड क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षतेखाली जे आयोजित केले आहे त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले ते सन्माननीय आमदार साहेब अनिकेत भाई तटकरे आणि राकेशजी शिंदे साहेब यांच्या सहकार्यामुळे हे सर्व शक्य झाले आहे. त्याच्यानंतर प्रमोद शेठ मस्कर असतील, शंकरभाई माबले असतील आणि इतर सहकारी आणि आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष आणि कमिटी मेंबर यांच्या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वीपणे इथं आम्ही आयोजित केलेली आहे आणि चांगले असे आयोजन केलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा असे चांगले चांगले आयोजन आम्ही आमच्या असोसिएशनमार्फत पुढे करणार आहोत. आणि आमच्या पाठोपाठ ज्या छोटे छोटे आमचेच बंधू खेळणारे आहेत त्या असोसिएशनमध्ये, कोणाच्या असोसिएशनमध्ये 14 संघ आहेत तर कोणाच्या 8 आहेत, ते सुद्धा आमचेच प्लेयर आहेत, आमचेच लहान भाऊ आहेत आणि त्यांना सोबत घेऊनच यापुढे आम्ही असे भव्य दिव्य आयोजन करू.
वेल सेड. आणि यापुढीलचं भविष्य आपण पाहतोय गेली अनेक वर्ष क्रिकेट खेळतोच, अनेक वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. नवीन खेळाडूंना काय म्हणशील? नवीन खेळाडूंना एवढंच बोलेन का एखाद्या मॅचमध्ये जर आपण परफॉर्मन्स चांगला झाला तर आपले पाय हे जमिनीवरच राहायला पाहिजे, कारण परफॉर्मन्स हा येत जातो असतो, पावसासारखा असतो, आज आहे तर उद्या नाही. त्याच्यामुळे आपण फक्त जे आपल्या संघात असतात खेळणारे अनुभवी खेळाडू त्यांचा मान राखून आपण संघ टिकवणं महत्त्वाचे असते आणि आपला परफॉर्मन्स आणि आपले जे संघासाठी योगदान आहे ते वेळोवेळी चांगल्या प्रमाणे द्यायचे असते. म्हणजे यशाने हुरळून जाऊ नये आणि अपयशाने खचून जाऊ नये असा संदेश या दोन्ही कर्णधारांनी दिलेला आहे. भाषट आदरणीय या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना एकत्रित आणणारा एक सुवर्ण धागा म्हणजे राकेश शिंदे साहेब. राकेश दादांना नम्र विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे. राकेश शिंदे अगदी रायगडाला परिचित असणारा हा महामेरू. आदरणीय मित्रांनो, आपण जे सोबत घेऊन चालतो ते आपलं अस्तित्व असतं आणि मागाहून चर्चेला जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं. आपलं व्यक्तिमत्व जेवढं साधं सालस तेवढीच किंमत आपल्या अस्तित्वाला सुद्धा दिली जाते. अगदी माणुसकीचा निर्मळ झरा आदरणीय राकेश शेठ शिंदे साहेब. साहेब, या सगळ्या खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश द्याल? सगळ्यांनी चांगल्यात चांगला खेळ इथं सादर करावा अशी माझी सगळ्या खेळाडूंना नम्र अशी विनंती आहे. आणि जो आज होणारा प्रेक्षणीय सामना आहे त्याच्यात आमच्या टीमने प्रथम क्रमांक काढावा अशी सर्व माझ्या खेळाडूंना विनंती करतोय. अगदी संपूर्ण रायगड जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागून वेधून राहिलेली प्रेक्षणीय लढत तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला थोड्याच वेळात येणार आहे. आजच्या या रजनीचा पहिला सामना कोलाड क्रिकेट असोसिएशन विरुद्ध खाम विभागीय असोसिएशन. राकेश शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया नाणेफेक. 5 षटकांचा सामना, 2 ओव्हर पॉवर प्ले आणि 5 गोलंदाज अनिवार्य असतील. हु इज कॉल फर्स्ट? खाम असोसिएशन. नाणेफेकीचा कौल, अगदी दमदार स्पर्धा. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. खाम विभागीय असोसिएशन या संघाच्या बाजूने निर्णय लागलेला आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने लागणार. दबाव, आनंद, उत्सुकता सगळं काही तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय. पहिला प्रश्न असेल, काय असेल निर्णय? फिल्डिंग करू. काय म्हणाल स्पर्धेच्या दमदार आयोजनाबद्दल, स्पर्धेच्या जबरदस्त यशस्वी कामगिरीबद्दल? खूप छान वाटतंय. मॅच तर जिंकायची आहे, मोठी टुर्नामेंट आहे. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. एका बाजूला खाम क्रिकेट असोसिएशन वन द टॉस अँड दे चूज बॉल फर्स्ट. हॅलो अभिजित दादा, असं म्हणतात ना की लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून. कुठली स्पर्धा यशस्वी करायची असेल तर यशस्वी स्पर्धेच्या मागे पडद्यामागे असंख्य हात असतात. मग रामसेतू बांधताना ज्या पद्धतीने सिंहांचा वाटा पाहिला आणि खारुताईने सुद्धा आपला वाटा दिला. काय म्हणाल स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आणि स्पर्धेच्या माध्यमातून हे जे एकत्रित हात जोडलेत त्याबद्दल काय म्हणाल? निश्चितच कोलाड क्रिकेट महोत्सव 30 तारखेपासून चालू झाला आहे. तो आजचा ही शेवटची रात्र आहे आणि जवळजवळ 100च्या आसपास संघ या मैदानावर खेळत आहेत. एक मोठे व्यासपीठ नामदार दमदार आमदार अनिकेत भाई यांच्या माध्यमातून इथे उपलब्ध झालेलं आहे. आणि तुम्ही जसं म्हटलं की असंख्य हात, तर असंख्य हात काम करणारे जरी असले तरी त्या हातांचा सेनापती तसाच कणखर आणि
एक वेगळा दृष्टिक्षेप असणारा आवश्यक आहे. त्यामुळे अशा सेनापतीच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा पार पडते. खरोखरच सलग 5-6 दिवस इथे आयोजन चालू आहे. आम्ही सातत्याने इथे उपस्थित आहोत. सर्वच खेळाडूंचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खूप लाईव्हमध्ये षटकामध्ये रील्स देखील आम्ही पाहिले. खूप जर मोठमोठे खेळाडू जरी असले तरी सगळ्याच खेळाडूंना एवढं मोठं व्यासपीठ मिळत नाही आणि या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्याबद्दल मी सर्वप्रथम अनिकेत भाई व राकेश शिंदे यांचे मनापासून आभार मानतो. आज सगळ्यांचं लक्ष वेधून ज्या पद्धतीने फिरता करंडक आपण पाहतो त्याच पद्धतीने ज्या खेळाडूंनी या विभागासाठी आपलं आयुष्य वेचलंय, क्रिकेटला उत्कर्षाचे दिवस आठवलेत आणि आज क्रिकेटचा सुवर्णकाळ सुरू आहे, त्या मागचे जे 40+ सगळे खेळाडू आहेत त्यांचा एक्झिबिशन सामना आहे. प्रचंड उत्सुकता तुम्हाला लागलेली आहे. परत एकदा मैदानात आपण दाखल होणार आहोत. परत एकदा आपली छाती आपले भाऊ स्फुरत आहेत. काय म्हणाल त्या एक्झिबिशन सामन्याबद्दल? 40+ सामना एक वेगळं औत्सुक्याचा विषय आहे. बरेच सिनियर खेळाडू इथे पप्पी चव्हाण असेल, प्रमोद शेठ मस्का असेल, बरेचसे जुने खेळाडू आज खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यांच्या उभरत्या कालावधीमध्ये त्यांनी खूप चांगला खेळ केलेला आहे, परंतु आज बरेच वर्षांनी ते खेळणार आहेत. नक्कीच त्यांचा आता फॅन फॉलोअर्स देखील असणार आहे. सगळ्यांचीच उत्सुकता ही शिगेला पोचलेली आहे. बघूया कशा पद्धतीने खेळतील. फक्त त्यांना माझं एक सांगणं असेल, बरेच वर्षांनी तुम्ही मैदानात उतरणार आहात, त्यामुळे प्रकृतीची काळजी घेऊन खेळा. एवढेच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. अनंत अमुची ध्येय शक्ती, अनंत अमुच्या आशा, किनारा तुला पामराला. हॅलो हॅलो सर्व असोसिएशनना आणखी एक जबरदस्त आपल्याला इथं बातमी आलेली आहे. ती म्हणजे प्रमोद शेठ मस्कर यांच्याकडून जी राकेशजी शिंदे यांनी या चॅम्पियन जो होईल त्यासाठी 21,000 प्राईज दिली होती, त्याच्यामध्ये आणखी 13,000ची भर पडलेली आहे. म्हणजे जो संघ फायनल मारेल, अंतिम विजेता होईल, या संघाला 34,000ची रोख रक्कम दिली जाईल आणि हा मानाचा चषक नक्कीच या स्पर्धेमध्ये आणखीन भर होईल असं मला वाटतंय. यात काही शंका नाही. 34,000. बघूया या स्पर्धेचा अंतिम विजेता कोण होतोय. हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी. शंकर शेठ महाबळे साहेब यांच्याकडून तब्बल 10,000 रुपये, म्हणजे आता 44चा आकडा गाठलाय. वीरेंद्र सेहवागचा आकडा गाठला. एक षटकार आला तर 50 होतील. हिरव्या पिवळ्या, हा अरे वा 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 वा, अगदी हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्याकडून छाती करता ढाल घ्यावी. फेसाळणाऱ्या दर्याकडून पिसाळणारी आयाळ घ्यावी. आणि आदरणीय प्रमोद शेठ यांच्याकडे आपण वळतो. एक दिग्गज व्यक्तिमत्व, एक त्यांच्याकडे पाहिलं ना की त्यांच्याशी वार्तालाप करताना आपल्याला मान उंच करावी लागते. कसं वाटतं ही भव्य दिव्य स्पर्धा, याची देही याची डोळा अनुभवताय. गेली अनेक वर्ष या स्पर्धेचं आयोजन करण्याचं मनात होतं, परंतु या वर्षी ही स्पर्धा प्रेक्षकांच्या तमाम कोलाडवासियांच्या इथे भेटीला आलेली आहे. प्रत्येक घराघरात या स्पर्धेची चर्चा आहे. काय म्हणाल? प्रथम मी आपले आमदार दमदार आमदार अनिकेत भाई तटकरे व राकेश शेठ यांना ह्याबद्दल मी पहिले त्यांचं हे करेल, म्हणजे त्यांना मी धन्यवाद बोलेल की ह्या विभागात टोटल 6 असोसिएशन आहेत आणि त्या 6 असोसिएशनचं म्हणजे पहिल्यांदाच म्हणजे पहिलं वर्ष असेल की 6ही असोसिएशन एकत्र एका मैदानात आणि एका वेळेला खेळत आहेत. आणि या सर्व खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम जे अनिकेत भाईंनी किंवा राकेश शेठ किंवा हे सर्व असोसिएशन असतील त्यांनी एकत्र आणून जो हा काय उपक्रम राबवलेला आहे, खरोखरच मी मुंबईत होतो. मी आता 7 वाजता निघालो स्वतः आणि गेले 6 दिवस मी स्वतः यूट्यूबवर लाईव्ह बघतो मॅचेस सर्व. म्हणजे जेवढं मला टाईम मिळतो त्याचे मी 2-3 रोज मॅच बघत होतो आणि खरं खूप आनंद झाला, कारण मी पण या कोलाड क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळलेला खेळाडू आहे आणि खरं फार म्हणजे आनंद वाटला मला की खरोखर चांगलं असं आयोजन आणि फार मेहनत घेत आहेत ती लोक आणि खरोखरच ही सांगता होते आज या स्पर्धेची आणि खरं चांगलं असं एक उपक्रम राबवलं, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आमुची माती आमुची माणसं असं आपण म्हणतो. याच मातीने विविध मान्यवर आपल्याला दाखवलेले आहेत. खांब विभागीय असोसिएशन संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला आहे आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. माझी नम्र विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आज अनेक
अगा एक जबरदस्त व्यक्तिमत्व एक आपण जर पाहिलं तर त्यांच्याकडे हिरो पेक्षाही लुक ज्यांचा जबरदस्त आहे. महाबळे साहेब आज ही नवीन मुलं आज त्यांना चांगलं व्यासपीठ मिळतंय. कधी काळी 10-12 वर्षापूर्वी क्रिकेटला एवढे सुगीचे दिवस एवढा सुवर्णकाळ नव्हता आणि अशा वेळी आज यांना एवढ्या मोठ्या मंचावर खेळण्याची संधी मिळते. या मुलांना काय सांगाल, कशा पद्धतीने त्यांनी क्रिकेटचं टॅलेंट दाखवायला हवं आणि हा सक्सेस कशा पद्धतीने त्यांनी हँडल करायला हवा? अगदी दादांनी एक पत्थर चोट खाकर कंकर कंकर हो गया और एक पत्थर चोट खाकर शंकर शंकर हो गया. त्यांच्याकडून सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा आलेल्या आहेत. मी परत एकदा विनंती करतोय खाम विभागीय असोसिएशनच्या कर्णधाराला की आपण वेळ न दवडता लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आमचे तीनही पंच इथे दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात या जबरदस्त गीतानंतर आपण या सामन्याला सुरुवात करणार आहोत. हॅलो, अंपायर इज द बेस्ट जज ऑन द ग्राउंड असं म्हटलं जातं. मग डिकी बर्ट पासून बॅरी मेयर, अलीम दार यांच्यापासून व्यंकट राघवन, सायमन टफल यांच्यापासून पंचांची ही परंपरा. क्रिकेटच्या लॉ मध्ये पंचांना असामान्य असं महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि आज पंच म्हणून आणि गेलेले 26-27 वर्ष क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या पंचांकडे आपण वळतोय. सर, आपण आपल्या प्रदीर्घ अनुभवामध्ये विविध गावामध्ये गेलात, विविध असोसिएशन मध्ये मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्यात आणि स्पर्धेच्या उद्घाटनापासून स्पर्धेच्या सांगता समारंभापर्यंत तुम्ही आज इथे उपस्थिती तुमची लाभलेली आहे. तुमचं मार्गदर्शन, तुमची कामगिरी कसं पाहता या स्पर्धेविषयी? पहिल्यांदा आम्हाला इथे आमंत्रण केल्याबद्दल या अध्यक्षांचे, कोलाड असोसिएशनच्या अध्यक्षांचे आभार मानतो. कारण आपण जो आमच्या विश्वास दाखवला आणि आम्हाला इथे आमंत्रण जे बोलवलं त्याबद्दल तुमचे हार्दिक आभार. आणि आम्ही बरेच ठिकाणी मी अंपायरिंग केली. आता मी जवळजवळ 8-9 वर्ष अंपायरिंग करतोय. परंतु जी इथली असोसिएशन आहे, कोलाड असोसिएशन, ती खूप सुंदर आहे आणि त्यांचे ते खेळाडूसुद्धा आहेत. कारण बरेच ठिकाणी जसं म्हणतात पंच आणि खेळाडू आहे, सासू आणि सुनेचं नातं असतं. पण ह्या इथे जे खेळाडू आहेत ते खूप चांगले आहेत. प्रत्येक खेळाडू आम्ही जसं विचारता सांगितलं त्या पद्धतीने रिस्पेक्ट देतात आहेत. थोडं नोकझाक होतं इथे तिथं, कारण ती व्हायलाच पाहिजे. ते असे जसं म्हणतात ना, घराला भांडं थोडं लागायला पाहिजे, त्या पद्धतीनेच असं इथे ही असोसिएशन खूप चांगले आहे आणि खेळाडू खूप चांगले आहेत आणि जे कार्यकारी अधिकारी आहेत ते सुद्धा खूप चांगले आहेत. धन्यवाद. दोन्ही संघांना विनंती असेल, कोलाड क्रिकेट असोसिएशन आणि खाम विभागीय असोसिएशन, आपण लाईनअप करायचं आहे. कोलाड क्रिकेट असोसिएशन आणि खाम विभागीय असोसिएशन दोन्ही संघांच्या सगळ्या स्क्वॉडला, सगळ्या खेळाडूंना नम्र विनंती आहे की व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आणि व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण बसायचं आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की व्यासपीठाच्या अगदी समोर आपण उभं राहायचं आहे. आपण ऐकणार आहोत डीजे मास्टरला आणि त्यानंतर सुरुवात करणार आहेत. कोलाड क्रिकेट असोसिएशन आणि खाम विभागीय असोसिएशन, आपण दोघांनी सर्व दिवस ज्या शिस्तीचं आपण प्रदर्शन केलेलं आहे, हसा खेळा पण शिस्त पाळा, असं शाळेच्या भिंतीवर आपण नेहमी सुविचार पाहतो आणि त्याच पद्धतीने या शिस्तीची तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा असेल. वळतो डीजे मास्टरकडे आणि त्यानंतर मराठीचा बुलंद आवाज, रायगड, महाराष्ट्र आणि समस्त भारतभर ज्यांचे चाहते आहेत असे जयजी भोसले सर यांच्याकडे. डीजे थोडंसं गाणी लाव आणि नंतर करू सुरुवात.
या स्पर्धेची अगदी शेवटाकडे आपण निघालो आहोत आणि शेवटाकडे निघाल्याच प्रसंगी आदरणीय श्री राकेश शेट शिंदे साहेब यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून लगेचच सांगितलं की 21,000 रुपये हा मानाचा करंडक यासाठी दिले जाणार. त्याच वेळेला प्रमोदजी मस्कर साहेब यांनी 13,000 रुपये जाहीर केले आणि त्याच वेळेला आदरणीय शंकर शेठ महाबळे साहेब यांनी देखील 10,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. अर्थात या स्पर्धेचा एक पारितोषिक एका तक्त्यासाठी 6 संघ लढतायत. 44,000 रोख रक्कम आणि मानाचा करंडक कोणाला मिळेल आज या शेवटच्या रजनीमध्ये त्यासाठी रंगणारी ही विद्यमान आणि महत्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल. आज विशेष करून तात्याजी मालुसरे साहेब अर्थात यांचे विशेष आभार आपण मानायला हवेत कारण ज्यांच्या माध्यमातून शेवटच्या रजनीसाठी विशेष करून आकर्षण म्हणून समालोचकांची मांदियाळी आजच्या दिवशी पाहायला मिळाली. किशोरजी मालुसरे साहेब अर्थात त्यांनाही आपण खेळत असताना पाहणार आहोत आजच्या या शेवटच्या रजनीमध्ये. चला दोन्ही संघांचं लक्ष वेधूया. शेवटच्या रजनीकडे आपण वळतोय. 7वी आणि अंतिम रजनी. टॉस झालाय, टॉस जिंकलाय तो अर्थातच खाम विभाग असोसिएशन टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. दोन्ही ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही पंथांना आपण शुभेच्छा देऊयात. 5 षटकांची लढत, 5 गोलंदाज हाताळणं बंधनकारक. फोर्स वन लाईव्ह या युट्यूब वाहिनीवरती आपण या स्पर्धेचा आस्वाद घेतो आहोत. या युट्यूब वाहिनीवरती आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्राम पेजलाही आपण लाईक करायला विसरू नका कारण इंस्टाग्राम पेजवरती तुम्हाला या स्पर्धेच्या संपूर्ण रील्स पाहायला मिळते. फोर्स वन लाईव्ह. आज रोहनजी गुप्ते यांची संकल्पना, कालिदास मंडप डेकोरेटर्स यांना देखील आपण पाहतो कामकाज करत असताना. त्याच वेळेला निलेजी नाईक सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. चला विनंती करूया. टॉस जिंकलाय टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय खाम विभाग असोसिएशन. दोन्ही संघांचं लक्ष वेधूयात. एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असेल. कोलाड क्रिकेट महोत्सव 2024 पहिलं पर्व संघ दाखल होत असताना शेवटच्या रजनीतील पहिली मॅच खाम विभाग असोसिएशन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दोन्ही संघांना विनंती करूयात आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत येणं गरजेचं असेल, अनिवार्य असेल. पहिली मॅच शेवटच्या रजनीमधील जी मात्र पाहायला मिळते, अनुभवाला मिळेल. अर्थात चित्त थरारक लढत, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा कोलाड क्रिकेट महोत्सव 2024. आदरणीय राकेश शेट शिंदे साहेब यांनी पाहिलेलं हे स्वप्न आज सत्यामध्ये उतरलंय. आदरणीय कार्यक्षम, कार्यतत्पर, लोकप्रिय, दमदार, आपला माणूस आपला आमदार आदरणीय श्री अनिकेतभाई तटकरे साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आज आपण पाहतो आहोत. क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा शेवटाकडे निघालाय. याच साठी केला होता अट्टहास की शेवटचा क्षण गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचे काही क्षण आहेत या स्पर्धेचे जे गोडाकडे आणि अगदी गोड होत असताना पाहायला मिळतील. कारण पहा ना, शेवटच्या रजनीची सुरुवात जशी झाली ना, अगदी 3 मान्यवरांनी सांगितलं की या स्पर्धेमध्ये पारितोषिकाची रक्कम हिची सुरुवात ही मात्र अशा स्वरूपाने झाली आहे. आदरणीय राकेश शिंदे साहेब यांनी सांगितलं 21,000 रुपये प्रथम क्रमांक, त्याच्यामध्ये वाढ झाली ती 13,000 रुपयांनी. आदरणीय प्रमोदजी मस्कर साहेब यांनी 13,000 रुपयांनी वाढ केली, 34,000 पर्यंत आपण गेलो आणि तदनंतर शंकरशेठ महाबळे साहेब यांनी 10,000 रुपयाची त्यामध्ये भर टाकली. अर्थात 44,000 रुपयाचा करंडक आहे आणि त्यासाठी 6 संघ लढतील. 44,000 रुपयाचा हा करंडक कोणाच्या घरी जाईल, कोणता अध्यक्ष या करंडकासोबत अगदी आदरणीय उत्तमजी बाईत साहेब यांच्याकडून
चला पुढचं नाव, अर्थात या पारितोषिकामध्ये अजून एक वाढ होती, अजून एक आनंदाची बातमी आहे. या पारितोषिकामध्ये 5,000 रकमेने वाढ झाली आहे. पारितोषिक जाते पुढे, अर्थात आदरणीय उत्तमजी बाईक साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयामध्ये वाढ, अर्थात 49,000 रुपये या स्पर्धेचं पारितोषिक. 49,000 रुपये. दोन्ही संघांना विनंती करेन आपला एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत येणं गरजेचं. खाम विभागाच्या प्रत्येक गोलंदाजासाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. दोन्ही संघाला विनंती करू आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह यायला हवा. खाम विभाग अध्यक्ष आदरणीय अजयजी भोसले यांच्याकडून गोलंदाजाने घेतलेल्या हॅट्रिक साठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. या आयोजकांनी लक्ष वेधले, या गोष्टीकडे मी लक्ष वेधेन. कोणत्याही क्षणाला चेंडू फुटला, गहा झाला, नवीनच चेंडू देण्यात येईल, याकडे लक्ष वेधूयात. कोणत्याही प्रकारे चेंडू गहा झाला, नवीनच देण्यात येईल. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व अरुणी बुद्धिमते दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख बगे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा, बघता बहुतोषवी, बघता बहुतोषवी. प्रथम गणनाला करूयात वंदन. सामन्याला होते सुरुवात, टाळ्यांचा करूयात गजर, बोला गणपती बाप्पा. पहिला बॉल डाव्या यष्टीवरती, गोलंदाजाला दंडित करण्यात येते. नरेन शेठ जाधव साहेब यांच्याकडून 7,000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. या स्पर्धेमध्ये आणखीन पारितोषिकामध्ये वाढ होतीये. पारितोषिक पोहोचलंय 56,000 रुपये कॅश प्राइज दिले जाईल विजेत्या संघाला. 56,000 रुपये. पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय. सिद्धांत राणे आणि राज बिरगावले आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा आला. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अर्थात अक्षयला आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा हाफ फ्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील. अपील मध्ये तथ्य नाहीये. गोलंदाजाला इथे संजयजी मांडुरकर साहेब यांच्याकडून देखील 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. पारितोषिकामध्ये वाढ होतीये. 61,000 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल, रोख रक्कम. आणि या गोष्टीकडे आवर्जून लक्ष वेधेन. प्रत्येक खेळाडूचं लक्ष वेधूयात की 61,000 रुपयाची एक धनराशी आहे, कॅश प्राइज आहे. तसं क्रिकेट व्हायला हवं. 61,000 पर्यंत थांबणार नाही आता आपण. 1,00,000 होईल. हा फ्रॅकर पुन्हा एकदा डावी एसी सोडून जाणारा हा चेंडू गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. आदरणीय राकेश शिंदे साहेब, मी माझ्या समालोचन कक्षा क्षेत्रामध्ये पाहिलेली ही प्रथमता ही बाब आहे की सुरुवात झाली 21,000 होऊन 61,000 पर्यंत आपण पोहोचलोय. आणि या पारितोषिकामध्ये अजून वाढ होणार आहे, कारण हा दिवस ही रजनी संपलेली नाहीये. अवांतर स्वरूपाचे चेंडू आले. ते 3 संघाची धावसंख्या 3 धावा धावफलकावरती आहे. 61,000 रुपये मानाचा करंडक आणि 61,000 रुपये रोख रक्कम देऊन संघाला गौरवण्यात येईल. परंतु त्यामध्ये जी काही पारितोषिक आपण देतोय ना, आदरणीय राकेश शिंदे साहेब यांनी आवर्जून बाब हेरली आहे. आता पारितोषिके लावाल ते षटकार आणि चौकार आणि विकेट साठी लावा. पुढचा बॉल हलक्या हाताने पंचांकडे अपील. डाऊन द लेग होता हा चेंडू. जिथे पिचिंग लाईन पाहायला मिळालेला नाहीये. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? दोन्हीही गाड्या एका रुळावरती आल्यात. अपघात अटळ आहे. खेळाडू होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. सिद्धांत राणे बाद. क्रिकेटची आत्महत्या रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. इथे ही घिसाडघाई अंगलट येऊ शकते आणि प्रमोद शेठ मस्कर साहेब यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज झालंय. राकेश शेठ शिंदे साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आणि प्रमोद शेठ
मस्कर यांच्याकडून 1000 षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. चौकारांसाठी पारितोषिक राहिलंय आणि त्याच वेळेला अजय भोसले यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी गोलंदाजी करणारा संघ अर्थात खाम विभाग असोसिएशनच्या गोलंदाजांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 1000 रुपयाने बोली लावायची अध्यक्ष आणि या मॅच साठी हे पारितोषिक असेल याकडे लक्ष वेधूयात. आणि त्याच वेळेला आदरणीय राकेश शेठ शिंदे साहेब यांनी आवर्जून या गोष्टीकडे लक्ष वेधलंय. जे पारितोषिक लगावण्यात येईल ते किमान 1000 रुपयाने सुरुवात व्हावी, कारण ही स्पर्धा लाख मोलाचं आयोजन आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू बाद झालाय पहिला, जिथे सिद्धांत बाद झाला. प्रेम कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळेल. ही घिसाडघाई अंगलट आली आहे. खेळाडू बाद झाला. पुढचा बॉल यावेळेला खोला टाकला. डीप एक्स्ट्रा कव्हरला केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फंबल झालाय. चेंडू सीमारेषा ओलांडेल. धाव मिळतील 4. हा येतोय नशिबाचा चौकार. आपण मैदानाच्या आतमध्ये आलो आणि आपण आल्याची जाणीव करून दिली. प्रेम कदमच्या बॅट मधून चौकार आलाय. एक रॉयल एंट्री त्याची पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये चौकारानं इथे खातं त्याने खोललंय. पुढचा बॉल लोड फुल टोज ऑन साइडला केलाय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. वेगाने चेंडूवरती येत असताना डॉट बॉल आलाय. व्हेरिएशन अँड व्हरायटी इथे पाहायला मिळाली, कारण पुढचा चेंडू आपण या आधीचा चेंडू पाहिला फुलर लेनचा ड्रायव्हिंग लेंथ वरती होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळल्यात. वाईड्स लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाने तिथे घिसाडघाई केली आणि तिथे चौकार आला. तदनंतरचा बॉल लोड फुलटोस पाहायला मिळाला. ऑन साइडला त्यावरती धाव आलेली नाही. संघाची धावसंख्या 7. एक खेळाडू बाद झाला सिद्धांत राणे. धावफलकावरती धावा त्या 7. पुढचा बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लोड फुलटोस ऑन साइडला फुल टोल बॉल वरती फुल टोल वसूल केला. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. हा येतोय चौकार. थँक्यू. या खेळाडूचा स्वॅगच निराळा आहे. प्रेम कदम 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 बढाया जा, खुशी के गीत गाया जा. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्याने केली आहे. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आल्या. 3 चेंडू त्याने फेस केले. 8 धावा त्याच्या धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. आणखीन एक चेंडू एक्स्ट्रा कव्हरला ग्लोरियस स्ट्रोक पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव निश्चित मिळेल. दुहेरी धावेचा प्रयत्न करण्यात आलेला नाहीये. फेकी स्क्वेअर झाली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती पाहना 6 असोसिएशन आहेत, परंतु राकेश शेठ शिंदे साहेब यांनी आवर्जून एक बाब लक्षात आणली की कोण किती पाण्यामध्ये आहे, कोण किती किती मोठं क्रिकेट खेळतोय, यांना आपण एकत्रितपणे एका मंचावरती आणावं. आणि आज आपण किती मेहनत केली आहे, कोणता खेळाडू कोणत्या दर्जाचं क्रिकेट खेळतोय, या सर्वांचा पारिपाक जर का जुळवायचा आहे ना, तर एक चांगली स्पर्धा होणं गरजेचं आहे. आणि कोलाड क्रिकेट महोत्सव 2024चा हा अभूतपूर्व अविश्वसनीय सोहळा आपण पाहत आहोत. पहिलं पर्व आणि आज तमाम कोलाडकरांना एक गर्व असे पहिलं पर्व आज आपण पाहत आहोत. चांगली गोलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये अक्षयने. पुढचा बॉल अराउंड विकेटने हाफ ट्रॅकर टाकला, टेक ऑफ घेतला. एखादा एअरक्राफ्ट ज्या पद्धतीने पडल्यानंतर उसळी घेतो ना एखादा एरोप्लेन, त्या पद्धतीने चेंडूने टेक ऑफ घेतला. यष्टिरक्षकाचा वेध घेतला. पहिल्या षटकाचा खेळ आलाय संपुष्टात. 5 षटकांच्या लढतीमध्ये टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना कोलाड क्रिकेट असोसिएशन या संघाची धावसंख्या धावफलकावरती 12. एक खेळाडू बाद. या घेऊयात एक छोटी विश्रांती आणि ऐकूयात डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की पराभूतेने माणूस संपत नाही, जो प्रयत्न सोडतो तो संपतो. प्रयत्न कोणालाही सोडता कामा नये, कारण या स्पर्धेचा मानाचा करंडक आणि रोख रक्कम 61,000 रुपये रोख रक्कम या संघाला दिली जाणार आहे. याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवं. त्या ताकदीचं त्या तोला मोलाचं तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. पण आज आपण पाहिलं ना तर 88 संघ एका व्यासपीठावरती आले. आज 7 दिवस ही स्पर्धा पार पडत असताना 7 रजनीमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती संकेत
हाफ रॅकर बॉल ऑन साइडला हाफ आर्म पुल करण्याचा प्रयत्न, कमी गतीने टाकला गेलेला हा चेंडू मात्र पहिला चेंडू फलंदाजाला चारी मुंढ्या चित करतोय. ऑन साइडला खेळण्याचा मनसुभा इथे उधळून लावलाय संकेतने. चांगला चेंडू पाहायला मिळाला. कमी गतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. संकेत जास्तीचा भर तो कमी गतीने चेंडू हाताळण्याकडे देतोय. पुन्हा एकदा हा फ्लॅकर हुक केला ऑन साइडला. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन, चेंडूला दिले एलिव्हेशन, ठोकलाय षटकार. थँक्यू. प्रेम कदम नावाचं वादळ ही झंझावाती खेळ करण्यामध्ये महारथ असणारा खेळाडू थांबण्याचं नाव घेत नाहीये. कंटिन्युएशन फार चांगलं आहे त्याचं. खोला टाकलेला हा बॉल पंचांकडे अपील करण्यात येते, परंतु इथे पंचांनी अपील मध्ये तथ्य नाहीये एरलंय. हा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा येत असताना प्रेम कदम याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये याच्या विरोधामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज संकेतला चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. एक चेंडू हाफ रॅकर हाताला, त्यावरती षटकाराला पुढचा बॉल खोला टाकत असताना पाहायला मिळाला. धावसंख्या 18 धावा फलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी बोर्ड. फोर्स 1 लाईव्ह वरती आपण या स्पर्धेचा आस्वाद घेतोय. पुन्हा एकदा या वेळेला मिस टायमिंग ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. टक्कर झाली दोन्ही खेळाडूंची. जजमेंट चुकलं, ताळमेळ जमलेलं नाहीये. मी का तू, तू की मी, यामध्ये हा सहज साधा सोपा झेल हातून निसटलाय. जीवदान मिळालंय प्रेम कदमला. एक वादळ घुंगावत आहे. त्याच्या बॅटमधून 2 चौकार, 1 षटकार पाहायला मिळालाय. तब्बल 16 धावा त्याच्या बॅटमधून अद्याप पाहायला मिळाल्यात. त्याने चेंडूचा एकंदरीत विचार केला तर जिथे 8 बॉल त्याने फेस केलेत, 200च्या स्ट्राईक रेटने, हेल्दी स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याला जीवदान मिळालंय. धावफलकावरती 19 रन्स ऑन दी बोर्ड. जगात लय भारी 19 फेब्रुवारी 19 धावा धावफलकावरती. उजव्या यशीच्या बाहेर रूम दिला होता, कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आला. कमी गतीने जे काही चेंडू टाकलेत ना, फलंदाजाला भ्रमामध्ये टाकणारे राहिलेत. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. प्रभुत्व इथे चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. गोलंदाजीमध्ये टप्पा चांगला ठेवला, दिशा चांगली ठेवली आणि याच कारण की काय इथे संकेतला तितकंसं यश मिळालं. पुढचा बॉल या वेळेला थेट या स्टँडचा वेध. यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. खेळाडू क्रमांक 2. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू. लोअर फुलटोस बॉल ऑन साइडला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळाला. राज बिरगावले मात्र शून्यावरती बाद झालाय. जिथे 3 बॉल त्याने फेस केले, मोठा फटका खेळण्याचा मोह त्याला आवडता आला नाही. एक लोअर फुलटोस बॉल आणि त्यावरती थेट यष्टांचा घेतलेला वेध बाद झालाय. खेळाडू क्रमांक 2 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन सानप दाखवत असताना पाहायला मिळतो. 4थ्या क्रमांकावरती 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. अद्याप आपण पाहिलं ना तर गोलंदाजांची सरशी राहिले, उजवे राहिलेत. खाम विभाग असोसिएशन टॉस जिंकल्यानंतर घेतलेला हा निर्णय, कारण 19 धावा धावफलकावरती आहेत. चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाले. अचूकतेचं माहेरघर संकेतने केलेली गोलंदाजी मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर मॅच मध्ये एक मोमेंटम शिफ्ट करून गेली. 7 धावा त्याने खर्च केला. एक विकेट मिळवण्यामध्ये तो यशस्वी राहिला. पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा आल्या होत्या. 5 षटक आणि 5 फ्रेश गोलंदाज हाताळणं बंधनकारक राहील याकडे लक्ष वेधूयात. 5च्या 5 फ्रेश गोलंदाज आपल्याला हाताळणं बंधनकारक असणार आहे. धावफलकावरती धावा जिथे आपण 19 पाहतोय. 19 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. राईटच्या मोठी विकेटने स्वप्नीलचा हा बॉल डाव्या यशीवरती यशकाकडून चुकी होती. लॉंग स्टॉपला आउटफील्ड पास. धावा मिळतील या 4. हा आला लेग बाईटचा चौकार.
थँक्यू. स्वप्नील गोलंदाजी मार्क वरती आलाय. आपण अनेक वेळा म्हणतो ना, नशीब खराब असेल ना तर हेलिकॉप्टर मध्ये बसलेल्या माणसाला एक कुत्रा चावू शकतो, आणि खऱ्या अर्थाने तिथे नशीब तितकंसं चांगलं नाहीये स्वप्नीलचं. हा बॉल खोला टाकला, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. खोलामध्ये केली जाणारी गोलंदाजी, वेगाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलची पाहायला मिळाली. टप्पा चांगला, दिशा चांगली आहे याही गोलंदाजाची. जिथे मात्र आपण पाहतो ना, आणखीन एक चेंडू लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव प्राप्त होत असताना 24 धावा फलकावरती आहेत. 24 रन्स ऑन दी बोर्ड. थर्ड ओव्हर इथे प्रगती पथावरती तिसरं षटक पाहायला मिळत आहे, आणि या तिसऱ्या षटकामध्ये 24 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. हात खोलावा लागतील, गिअर बदलावा लागेल रोहन सानपला. मोठे स्ट्रोक त्याला खेळावे लागणार आहेत. रोहन सानपला आपण स्ट्राईक रेंजवरती पाहतोय. ज्या खेळाडू ज्या साठी जाणला जातो त्याला ते मोठे फटकेबाजी करावी लागेल. आपल्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ मैदानामध्ये करावा लागणार आहे. लोअर फुलटोस बॉल इथे ऑन साइडला ड्राय केला, डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाहीये. एक एक धाव फार महत्वाची आहे, कारण आपण म्हणतो ना की परीक्षेमध्ये एका गुणाला, राजकारणामध्ये एका मताला, आणि क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व फार असतं. एक रन फार महत्वाची आहे, आणि इथे एक रन अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 25 धावा फलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेला बॅटची लिडिंग एज. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली, कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. खेळाडू क्रमांक 12 होईल तिसरा. प्रेम कदम बाद. आणखीन एक खेळाडू होत असताना, एका मागोमाग एक खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळत आहे. पूर्वीच्या काही ना मला आठवण होते की एखादा सिनेमागृह असायचा. सिनेमागृहामध्ये दाखल होण्याच्या आधी आपण पाहिलं ना तर सायकल जास्तीचा लागलेल्या असायच्या, आणि एखाद्या सायकलला जर का आपण धक्का दिला ना तर एका मागोमाग एक सायकल पडायच्या. आणि त्याच पद्धतीने काहीतरी मैदानाच्या आतमध्ये घडतंय. एक खेळाडू बाद झालाय, त्याच्या मागोमाग 2 खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळालेत. 3 खेळाडू एकंदरीत इथे धक्के दिले आहेत. बॅटिंग करणारा संघ कोलाड क्रिकेट असोसिएशन या संघाला. धाव फलकावरती 25 आहेत. 3 खेळाडू बाद. नवीन बॅटर विवेक बाईट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विवेकला इथे उभंही राहावं लागेल आणि धावाही गोळा करावा लागणार आहे. जास्तीचा वेळ खेळपट्टीवरती व्यथित करावा लागेल त्याला. पुढचा बॉल स्वप्नीलचा, हा चेंडू फुलर लेनचा यावेळेला डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला खेळत. क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आपला प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला दाखवला क्षेत्ररक्षकाने. हजर दबावीपणा चांगल्या रीतीने दाखवत असताना फेकी केली, झेपावला चेंडूवरती. धावा प्राप्त होती ती केवळ एक सिंगल. धावा महाग झाल्या. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारतीये. 26 धावा फलकावरती आहे. 26 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. संघ अडचणीमध्ये पाहायला मिळालाय. धावा आता मात्र कुठे ना कुठेतरी थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. गोळा करावा लागतील, मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. स्ट्राईक एंडवरती यावेळेला बॅटर रोहन सानप. यावेळेला देखील समोरच्या दिशेने खेळ. हाफ आर्म जॅक करत असताना लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने येतो. एक घेतली, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली. गेट 1 बाय 1 फ्रीची जणू ऑफर चालू होती मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षकाने हलगर्जीपणा दाखवला. लगेच दुसरी धाव अर्जित करण्यात आली. धावा मिळाल्या तर 2-3 षटकांचा खेळ आलाय संपुष्टात. धाव फलकावरती धावा आहेत त्या 28. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 खेळाडू बाद. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. तीन षटकांचा खेळ संपुष्टात आला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय केवळ 28 धावा फलकावर गेल्या. यष्टीरक्षक आधी पहिला चेंडू हाताळण्याच्या आधी सौरभसाठी काहीतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न त्याने केला, मार्गदर्शन केलं. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की देवाचं दर्शन आणि मित्रांचं मार्गदर्शन आयुष्यामध्ये ज्याला लाभतं ना तो निश्चितच यशस्वी होत असतो. आणि इथे
मार्गदर्शन लाभल्यानंतर कशी गोलंदाजी करतो ना सौरभ, हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं. मैदानाच्या आतमध्ये सौरभ गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल विवेक बाईट साईड, हा फॉर्म जॅक हलक्या हाताने चॉप केला उजव्या शीच्या बाहेर. एक सिंगल मिळाले, दुरीचा प्रयत्न करण्यात आला, सेकंड रन वेगाने कंप्लीट करण्यात आली आहे. ही बाब निश्चितच पथ्यावरती पडेल. विवेक बाईटला स्ट्राईक इन वरती आणणं हे निश्चितच महागड पडू शकतं. या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बदलत असताना जाऊन पोहोचते 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी बोर्ड. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. एक उच्च दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आज प्रत्येक धाव इथे लढवली जाते. हार जीत लपंडावर आहे, जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा, अडवतील लाख वादळे सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करायचंय, प्रत्येक असोसिएशनला स्वतःला सिद्ध करायचंय. कारण आपण संघ जो काय उतरवलाय, जो काय संघ पॅक केलाय, त्या संघाला इथे चांगलं प्रदर्शन करणं गरजेचं. खोला टाकला, लो फुलटोस बॉल, स्टायलिश स्ट्रोक ऑन साइडला इम्प्रोवायझिंग करत असताना चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. आकाशजी शिवाय यांच्या माध्यमातून जर का फलंदाज विवेक बाईटने 3 बॉल 3 षटकार लगावले ना तर 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. पहिला आलाय. पहा ना, एक धाव किती इम्पॉर्टंट असते. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर जिथे एक होती तिथे दुसरी धाव आली. स्ट्राईक एंड वरती आला विवेक बाईट, त्याने षटकार हुकलाय. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल देखील समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला, झेल निसटलाय. धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतात. त्या 2 तिहेरीचा प्रयत्न करण्यात आला, फेकी खराब झाली आहे. पुन्हा एकदा इथे 3 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्या. चौथीचा प्रयत्न करण्यात आलेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये धावा धावा आणि धावांची लयलूट होत असताना पाहायला मिळते, आगमन होत असताना पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. कार्यक्षम, कार्यतत्पर, लोकप्रिय, दमदार, आपला माणूस आपला आमदार आदरणीय अनिकेतभाई तटकरे साहेब यांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कारण ज्यांना आज आपण खेळत असताना पाहायला मिळणार, ज्यांच्या माध्यमातून या मैदानावरती अनेक वेळेला अर्धशतकांची खेळी या मैदानावरती अनेक वेळेला पाहायला मिळाले, ज्यांची उपस्थिती लाभत असताना पाहायला मिळते. आगतम स्वागतम सुस्वागतम. कार्यक्षम, कार्यतत्पर, लोकप्रिय, दमदार आमदार, आपला माणूस आपला आमदार आदरणीय अनिकेतभाई तटकरे साहेब, आमदार विधान परिषद कोकण स्थानिक स्वराज्य संस्था, ज्यांची उपस्थिती लाभत असताना पाहायला मिळते. आज मात्र पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत ज्यांना इन अँड ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये राकेश शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या मानाचा करंडक तथा 21,000 रुपये, प्रमोदजी मस्कर साहेब यांच्याकडून 13,000 रुपये रोख रक्कम, शंकर शेठ महाबळे साहेब यांच्याकडून 10,000 रुपये, उत्तम शेठ बाईत साहेब यांच्याकडून 5,000 रुपये, नरेश शेठ जाधव साहेब यांच्याकडून 7,000 रुपये, संजय शेठ मांडुसकर साहेब यांच्याकडून 5,000 रुपये, तब्बल 61,000 रुपये कॅश प्राइज, रोख रक्कम आणि मानाचा करंडक कोलाड क्रिकेट महोत्सव 2024 ला दिला जाणार आहे. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 41 धावा धावफलकावरती आहेत. लोड फुल टोड ऑन साइडला क्रॉस बॅटेड डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा 4. हा आलाय सणसणीत चौकार. थँक्यू. रोहन सानप मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाची बॅटिंग करतोय. या षटकामध्ये धावांची लयलूट झाली. 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 1 षटकार, 1 चौकार, 1 तिहेरी धाव, 2 दुहेरी धावा अशा स्वरूपामधून धावा या षटकामध्ये आल्यात.
पुढचा बॉल 17 धावा अद्याप खर्च केल्या 5 बॉल मध्ये या षटकामध्ये. महागडा आणि खर्चिक षटक राहिलं सौरभचं. एक्सपेन्सिव्ह ओव्हर या षटकामध्ये आपण पाहायला मिळाले. मानाचा करंडक आणि रोख रक्कम 61,000 रुपये या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाईल विजेत्या संघाला. पुढचा बॉल घेऊन सौरभ पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला खुला टाकला, बॅटची आतली कट घेतली, ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. वेगाने कंप्लीट करण्यात आली एक सिंगल. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. 46 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. पूर्वार्धामध्ये 5 फ्रेश गोलंदाज आपल्याला हाताळणं बंधनकारक आहे. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये कोलाड क्रिकेट असोसिएशन या टीमला आपण पाहतोय 46 धावा धावफलकावरती आहेत. पाण्याची मागणी करण्यात येते. मैदानाच्या आतमध्ये पोहोचवलं जाईल. 5 षटकांची लढत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. लगेचच पुढील लढत जी असेल ती प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि 40+ हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि ज्यामध्ये एका बाजूला कर्णधार अनिकेतभाई तटकरे साहेब यांना आपण पाहू, तर विरोधी संघ आणि ज्यामध्ये राकेश शेठ शिंदे साहेब यांना कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपण पाहणार आहोत. एक धाव आरोग्यासाठी महत्वाची बाब ही पाहायला मिळते ना या स्पर्धेच्या माध्यमातून की 6 असोसिएशनला एकत्रित कसं आणावं. कोविडच्या कालावधीच्या आधी एक स्वप्न पाहिलं राकेश शेठ शिंदे साहेब आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवारानं आणि ही स्पर्धा सत्यामध्ये आज उतरवली जाते. 6 असोसिएशनला एकत्रित आणलं जात आहे. एका तक्त्यासाठी 88 संघांना आपण लढत असताना पाहायला मिळतात. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 46 धावा धावफलकावरती आहेत. जिथे 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 3 खेळाडू बाद झालेत. मॅच चालू आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी कोलाड क्रिकेट असोसिएशन विपक्ष खाम विभाग असोसिएशन. टॉस जिंकला खाम विभाग असोसिएशन या टीमने आणि घेतलेला एक धाडसी निर्णय प्रथम क्षेत्ररक्षणाचा. अद्याप गोलंदाजांनी सरशी राहिली आहे. गोलंदाजांची पहिल्या 3 षटकांमध्ये गोलंदाजांचा बोलबाला राहिला, परंतु 4थ्या षटकामध्ये धावा आल्या. एकंदरीत आपण पाहिल्यानंतर 18 धावा या 4थ्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 7, तिसऱ्या षटकामध्ये 9, 4थ्या षटकामध्ये 18 आल्या. शेवटचा आणि निर्णायक षटक रोहित गोलंदाजी मार्कवरती आलाय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आणि त्याला पाचारण करण्यात आलंय. कशा दर्जाची गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करेल प्रत्येकाचं लक्ष वेधलं जाईल. पहिला चेंडू बॅकअप द लाईन टाकला, ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न स्वतः फॉलो थ्रू मध्ये चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण त्याचं पाहायला मिळालं. हा दर्जा पाहायचा आहे आणि प्रत्येक खेळाडूने आज मात्र कशा रीतीने मेहनत केली आहे, कशा रीतीने आपल्या असोसिएशन साठी क्रिकेट खेळलेत आणि केवळ असोसिएशन पुरतं मर्यादित न राहता आज यांना आपण एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती पाहत आहोत. रजनी क्रिकेटचा थरार अडपाण अनुभवतो आहोत. 7वी रजनी, 88 संघ. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये इथे झेल निसटलाय. सकाळी अंघोळ करत असताना ओला साबण जसा हातातून निसटावा ना त्या रीतीने कॅच निसटली आहे. सहज साधा सोप्पा झेल होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा रोहितने प्रयत्न केला जरूर, परंतु झेल त्याचा निसटलाय. संपूर्ण क्रिकेटभर या रोहित या नावाची चर्चा जास्तीच आहे. मैदानाच्या आतमध्ये रोहित गोलंदाजी करतोय. हा ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये राहिलाय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूवरती येईल. तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात आल्या. त्या 2 टॉप ऑफ दी बाउन्स आले. हाफ ऑफ जॅक केला. बॅटची लिडिंग एज घेतली. पूर्तता बॅट वरती चेंडू घेऊ शकले नव्हते बॅटर आणि म्हणून की काय इथे धावा मिळाल्या. त्या 2 अर्धशतक कंप्लीट होत आहे. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये कोलाड क्रिकेट असोसिएशन या टीमचं 50 धावा धावफलक. अर्धशतक कंप्लीट. 50ला 3 खेळाडू बाद झालेत. आदरणीय शंकर शेठ महाबळे साहेब यांच्याकडून 10,000 रुपयाची जी रोख रक्कम या पारितोषिकामध्ये जमा झाली आहे. बॅकफुटला येत असताना ऑन साइडला खेळला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतील. ती केवळ एक सिंगल. संघाची धावसंख्या जिथे मात्र पाहायला मिळते एकेरीच्या मदतीने 51 धावा फलकावरती आहेत. अनेक वेळेला आपण म्हणतो ना मुंबईची लाईफलाईन जी मात्र लोकल आहे आणि क्रिकेटची लाईफलाईन ही एक सिंगल रन्स आहे आणि एक सिंगल रन्स इथे घेतली जाते. खोला टाकलेला हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक फार वेगाने रोहित चेंडूवरती एक सिंगल घेतली. मैदानाच्या आतमध्ये ही धाव अंगलट येणार. खेळाडू होतो रनआउटच्या सुरुवातीमध्ये बाद. रोहन सानप देखील बाद.
रनआउटच्या स्वरूपामध्ये चौथा धक्का. एका मागोमाग एक खेळाडू बाद झालेत. पथ्याच्या बंगल्याप्रमाणे इनिंग लडखडली आहे आणि खऱ्या अर्थानं जे काही जिथे आपण पाहायला मिळाला की जास्तीचा वेळ धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण पाहतो 52 आहेत. शेवटचा आणि निर्णायक चेंडू या षटकातील आणि या इनिंग मधील गोलंदाज रोहित शेवटचा बॉल यावेळेला खोलात पाहायला मिळाला. ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव निश्चित मिळेल. दोरीचा प्रयत्न वेगाने सेकंड रन घेत असताना खेळाडू होईल इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. वॉट एन एफर्ट. एक्सिलेंट फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. खेळाडू होतो आणखी एक बाद. धावफलकावरती धाव बाद त्या 53. थँक्यू. पूर्वार्धाचा खेळ संपला. टॉस जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय खाम विभाग असोसिएशन या टीमने यथायोग्य राहिला. गोलंदाजांची सरशी राहिली. चांगल्या दर्जाची कामगिरी झाली आहे. मापक असं लक्ष इथे उभं करण्यात आलंय. धावफलकावरती बनल्यात त्या 53-54 धावसंख्येचं टार्गेट. या उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार आवाजामध्ये करूयात बदल. आवाज असेल निलेजित नाईक सरांचा. कुठे जाऊ नका, पाहत राहा एकत्र या स्पर्धेचा आनंद घेत राहा. थँक्यू. या पण डीजे मास्टरला विनंती करूयात. आज कालिदास मंडप डेकोरेटर्स आणि डीजे मास्टर कार्यक्षम कार्यतत्पर लोकप्रिय दमदार आपला माणूस आपला आमदार आदरणीय अनिकेतबाई तटकरे यांच्या नावाचं आणि यांच्या कार्याचा गौरव करणारं खासदार साहेबांच्या नावाने येणारे गीत मी सुनीलजी तटकरे साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारं गीत अगदी नुकतंच आपल्याला पाहायला मिळालं आणि ते गीत आपण प्रदर्शित करावं आणि हे प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणारे गीत आपल्याला पाहायला मिळेल. विनंती करूया डीजेला आपण आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारं गीत लवकरात लवकर आपल्यापर्यंत घेऊन यावं. हॅलो.
तुमचे कार्यच असेल तुमच्या भविष्याचा आरसा आणि साहेबांच्या घरातच आहे जनसेवेचा प्रदीर्घ असा वारसा. साहेबांना आपण इथे या गीताच्या माध्यमातून घराघरात इथे पोहोचवणार आहोत. खूबसूरत पिच की तासीर और तस्वीर है, मौसम बेमिसाल और बेनजीर है. आप और हम हैं इस वक्त संभे के इस ऐतिहासिक स्थल पर जहां पर कोलाड क्रिकेट एसोसिएशन द्वारा आयोजित ये 7 रातों में चलने वाली सप्तरंगी क्रिकेट प्रतियोगिता का आज का अंतिम दिन और आज का पहला मुकाबला. पहले टॉस जीतकर खाम विभाग ने क्षेत्र रक्षण करने का निर्णय लिया. कोलाड क्रिकेट एसोसिएशन को निर्धारित 5 ओवर्स में 53 रनों पर रोका और 54 रनों का टारगेट अब 5 ओवर में पूरा करने के लिए 2 सलामी बल्लेबाज राहुल और सौरभ मैदान पर. हिम्मत न खोना, अभी बहुत आगे जाना है. हिम्मत न खोना, अभी बहुत आगे जाना है. जिन्होंने कहा था कि तुम्हारे बस का नहीं, उन्हें भी कर दिखाना है. और करने की वही मंशा, करने की वही लालसा, वही इच्छा, वही मैदान और वही संघर्ष. अब मैदान पर दोनों तरफ आग बराबर लगी है. मैच ऑन. एक तरफ है गेंदबाजी का गब्बर तो दूसरी तरफ है बल्लेबाजी का बब्बर. दाहिने हाथ से बाएं हाथ से ओवर द विकेट गेंदबाजी की बागडोर संभालते हुए गेंदबाज का नाम हरीश. अब कोलाड क्रिकेट एसोसिएशन की ओर से गेंदबाजी की बागडोर. पहली गेंद पासा पलटा, आक्रामक स्ट्रोक खेलने के साथ शुरुआत की. बैकफुट पर गए, पुल करने का प्रयास किया था. शॉर्ट फाइन लेग पर बढ़िया फील्ड, लेकिन पहला रन तेजी के साथ. पहला प्यार और पहला रन इंसान के जीवन में बहुत ही यादगार रहता है और पहले रन के साथ राहुल फोटपोड़े ऑन द मार्क विथ 1 रन. काफी बढ़िया शुरुआत. 54 रनों का टारगेट है. टारगेट इतना बड़ा नहीं है लेकिन दूधिया रोशनी के बीच खुद को एडजस्ट करना बेहद ही महत्वपूर्ण. इस बार देखिए उंगलियों को फेरा, आउटसाइड डी ऑफ स्टंप गेंद, बिल्कुल मिडल स्टंप पे टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली. विकेट कीपर द्वारा बहुत ही अच्छा काम. जितना आपका बड़ा काम उतना ही बड़ा नाम. और मंच पर हमारे भाई अनिकेत भाई तटकरे आज इन एक्शन हमें खेलते हुए नजर आएंगे. बहुत ही बढ़िया आज ये दर्शनीय मुकाबला आप लुत्फ उठा सकते हैं. लेकिन कमाल की गेंदबाजी, कोबरा साहब की तरह फुटकारते लगाती हुई गेंद, नागिन डांस करती हुई विकेट कीपर के दस्तानों में बिल्कुल समाप्त होती हुई. बढ़िया गेंदबाजी कोलाड क्रिकेट एसोसिएशन के गेंदबाज हरीश सानप द्वारा. पहली गेंद पर खाम विभाग एसोसिएशन के कप्तान ने सिंगल रन पूरा किया राहुल ने, लेकिन उसके बाद लगातार 2 डॉट बॉल. और ये देखिए तालियां बजती हुई. जिस तरह से सोना महंगा हुआ है 71,600 रुपए प्रति तोला और वैसे ही ये यहां पर एक एक रन सोने के भाव तोल रही है. जख्मी तो यहां हर एक परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका वही तो जिंदा है. आक्रमण करना होगा बतौर बल्लेबाज सौरभ को, क्योंकि सौरभ गांगुली की तरह, महाराजा प्रिंस ऑफ कोलकाता की तरह आपको खेलना होगा अगर आपकी टीम को जीतना है. इस बार ओवर सामने की तरफ गेंद टीवी में, बिल्कुल अर्जुन के तीर से निकला हुआ, कमान से निकला हुआ ये तीर. गानों में चित्रहार, ये कड़क प्रहार, गेंद सीमा पार तो मिलेंगे रन 4. मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार. डीजे शानदार 4 रन के बदौलत रनों की संख्या जाकर पहुंचे 5 रन बगैर किसी विकेट के. आखिरी गेंद का खेल शेष इस ओवर का. इस बार बैकफुट पर गए, जगह बनाकर ऑफसाइड पर खेल दिया था. काऊ वाईडिश लॉन्ग ऑफ पर खिलाडी तैनात है. दूसरे की मांग और कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही. काफी तेजी के साथ चुरा लिया है तुमने जो दिल को. आखिरी गेंद पर 2 रन मिले और इसी के साथ साथ पहले ओवर की समाप्ति. पहले ओवर के खेल के बाद रनों की संख्या 7 रन बगैर किसी विकेट के. 54 रनों का पीछा करती हुई खाम विभाग और कोलाड क्रिकेट एसोसिएशन को ये 54 रन डिफेंड करने होंगे. 7 रन. मुंबई का बर्गर, आपली भाषा, आपली संस्कृती, वडापाव. इथे वडापावचा आस्वाद, इथे
आपण पाहतोय 6 असोसिएशनच्या दरम्यान रंगणारी ही स्पर्धा चॅम्पियन ट्रॉफी. 6 असोसिएशन, एक विजेता, एक पर्व नव्हे गर्व नव्हे आणि सर्व रंगलेले आहेत. एक माणुसकीचा सुंदर मिलाफ इथं राकेशजी शिंदे साहेब आणि दमदार आमदार अनिकेत भाई यांच्या प्रयत्नातून साकार होणारे हे सुंदर क्रिकेट शिल्प. पारी की पहली ओवर काफी उलटफेर रहा. पहली गेंद पर सिंगल, लगातार 3 गेंदें डॉट, उसके बाद 5वीं गेंद पर चौका सामने की तरफ और उसके बाद दोहरा रन. सब कुछ इस ओवर में हमने देखा. ड्रामा, इमोशन, सब कुछ. पारी की दूसरी ओवर, पावर प्ले का ये दूसरा ओवर. शॉट थर्ड मैन, पॉइंट, शॉट गली, शॉट कवर, लॉन्ग ऑफ. एक खिलाड़ी सर्कल के अंदर ऑन साइड पर मिड ऑफ, मिड ऑन. एक खिलाड़ी शॉट फाइन लेग और काउ कॉर्नर और डीप मिड विकेट. पहली ओवर के बाद अब कल्पेश लोखंडे ऑन मार्क. इस बार फुलर लेन की गेंद थी, आउटसाइड डी ऑफ स्टंप. बल्ला खोलने का मौका था, लेकिन आपके पास धैर्य होना चाहिए, आपके पास आक्रामकता होना चाहिए. नसीब उसी का साथ देती है जो हिम्मत करता है, और वही डेयरिंग दिखानी होगी बतौर कप्तान राहुल को. राहुल निजी अपने एक के योगदान पर खेलते हुए. कल्पेश, वाह वाह, कमाल की गेंदबाजी. मानो आज रन सूख रहे हैं. रेगिस्तान में जिस तरह से इंसान पानी न होने की वजह से बेचैनी महसूस करता है, वैसे ही रन न होने की वजह से खाम विभाग के अब दोनों ही बल्लेबाज यहां पर बेचैनी महसूस करते हुए. दोनों ही बल्लेबाज एक दूसरे के साथ. राहुल और सौरभ ने थोड़ा सा आपसी मिलाप किया, कुछ बातें कहीं और अपनी जो स्ट्रैटेजी है उसे आगे बढ़ाने की कोशिश. इस बार इंप्रोवाइज करने का प्रयास किया था, फिर से आउटसाइड डी ऑफ स्टंप गेंद को रखा था, पीछे घूमकर रचनात्मक स्ट्रोक खेलने का प्रयास कप्तान द्वारा. लेकिन अभी भी निर्भर हैं कि टाइमिंग और टैलेंट के साथ वो अभी भी संघर्ष कर रहे हैं. मैदान पर शानदार गेंदबाजी करती हुई टीम हमें नजर आ रही है. कोलाड क्रिकेट एसोसिएशन के जो आदरणीय अध्यक्ष है सतीश जी यादव, वो बिल्कुल खुश होते हुए अपने समर्थन में ताली के गूंज उनके द्वारा अपने खिलाड़ियों को वो उत्साहित करते हुए. इस बार फिर से उंगलियों को फेर कर खेल दिया था. गेंद बिडॉन के ऊपर से गुजरती हुई, लेकिन पीछे फील्डर तैनात है और यहां पर दूसरे का मौका. खतरा हो सकता है, लेकिन खतरा तो उठाना ही पड़ेगा. अगर आपको ऑमलेट बनाना है तो अंडे को तो तोड़ना होगा, रनों को बनाना है तो स्ट्रोक के साथ साथ खतरों को भी उठाना पड़ेगा. खतरों के खिलाड़ी यहां पर दूसरा रन तेजी के साथ पूरा करते हुए राहुल और सौरभ. रनों की संख्या 2 के साथ आगे बढ़ती हुई. 9 रन विदाउट लॉस. व्हाट अ इम्प्रोवाइज क्रिकेट इन दिस टूर्नामेंट एंड दिस इज द फर्स्ट मैच बिटवीन कोलाड वर्सेस खाम. इनक्रेडिबल क्रिकेट ऑन दिस ग्राउंड. इस बार लूजर 1 गेंद थी, फुल टॉस कर बैठे, जहां पना तोहफा कबूल करो. इस बार एक टिप्पा गेंद मैदान के बाहर, डीप मिड विकेट के बाहर, सीमा पार. मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार. 4, ठीक है. थैंक यू डीजे. इस शानदार 4 रन के बदौलत स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रनों पर बगैर किसी विकेट के. राहुल के बल्ले से एक चौका हमने देखा, सौरभ के बल्ले से एक चौका देखा है. अभी भी 11 गेंदें हुई है. 2 ओवर का खेल होने में अभी भी एक गेंद का खेल शेष है. 13 पर आता हुआ टोटल. 54 का पीछा करती हुई टीम. इस बार थोड़ी सी बैक ऑफ द लेन थी, कंधे का अतिरिक्त इस्तेमाल किया था, जोर के साथ मोनिका सेलेस की तरह कराते हुए इस गेंदबाज ने आखिरी गेंद को किया और आखिरी गेंद पर कोई भी रन नहीं. गेंद आई बिंदी, कमेंट्री हो रही हिंदी. 2 ओवर का खेल समाप्त और 2 ओवर के खेल के बाद रनों की संख्या 13 रन बगैर किसी विकेट के. कोलाड क्रिकेट एसोसिएशन ने 53 रन बनाए और खाम विभाग क्रिकेट एसोसिएशन को 54 रन बनाने के लिए संघर्ष अभी भी मैदान पर जारी है. हम रुकते हैं और लेते हैं किटकैट ब्रेक. हेलो. चैंपियंस ट्रॉफी आगे दर्शनीय मुकाबला. एक तरफ आदरणीय अनिकेत भाई तटकर, इनकी कप्तानी में हम टीम देखेंगे. उनकी टीम में नरेंद्र जाधव, मनोज जी शिर्के, राहुल जी शिंदे, श्रीकांत चौहान, राजेश जी कदम, संजय जी राजीवले, दिनेश जी पाशिलकर, शंकर जी महाबड़े, उत्तम जी बाईत, विनायक जी चित्तलकर, रमन कापसे, महेंद्र वाचकवड़े. और उनके तरफ खेलने वाली टीम, उनकी विरोधी, उनके साथ साथ रुपेश जी अधिकारी,
मंसूर भाई पठान, संदीप जी मुंडे। और दूसरी टीम श्री राकेश शेठ शिंदे, संदीप जी जाधव, गणेश जी, उसी के साथ साथ किशोर जी मालूसरे, संजय जी मांडलुस्कर, बाळा महाबळे, गणेश जी सानप, राकेश जी बामगुड़े, वसीम अधिकारी, सचिन अमरुस्कर, प्रमोद जी मस्कर, नितिन जी जाधव, वसीम नूराजी। परों को खोल, जमाना उड़ान देखता है, जमीन पे बैठकर कहां आसमान देखता है। बल्ला तो चला, छक्के चौके तो लगा। पारी की तीसरी ओवर, कमाल की गेंदबाजी, कमाल धमाल, ग्राउंड में कमाल और दर्शकों में धमाल। कमाल की गेंदबाजी यहां पर गेंदबाजी करने वाली टीम कोलार क्रिकेट एसोसिएशन द्वारा राज आए हैं पारी की तीसरी ओवर करने के लिए। 1 2 3 4 5 6 7 8 गेंदे बिंदी खेली है खाम विभाग एसोसिएशन के दोनों ही सलामी बल्लेबाजों ने, राहुल और सौरभ। नाम राहुल द्रविड़, सौरभ गांगुली का भी लिया जा सकता है। कमाल के भारतीय खिलाड़ी थे। इस बार मिडल स्टंप पे गेंद थी, पीछे गए, हल्के हाथों से काऊ कॉर्नर पर इस गेंद को खेला। फंबलिंग और मिसअंडरस्टैंडिंग की वजह से रन के रूप में पहला विकेट गिरता हुआ कोलार क्रिकेट एसोसिएशन के खिलाफ खाम विभाग का पहला विकेट मैदान से बाहर। डीजे थँक यू डीजे। युगे संपून जातील काय वर्णावी तुमची गाथा, तुमच्या प्रताप तेजा पुढे शिवराया, सदैव नतमस्तक अमुचा माथा। जाणत्या राजाला वंदन करूया। पहला विकेट मैदान से बाहर जाता हुआ काफ से सूरज आए हैं। नेट नंबर 3 राज की बढ़िया गेंदबाजी, अच्छा तालमेल हमें नजर आता हुआ कोलार क्रिकेट एसोसिएशन के फील्डर में। पारी का ये तीसरा ओवर, पावर प्ले के 2 ओवर हटने के बाद दायरा खुलता हुआ 5 खिलाड़ी अब सीमा रेखा के नजदीक। एक खिलाड़ी डीप स्वीपर कवर पर, एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट और एक डीप स्क्वायर लेग पर। पारी की तीसरी ओवर राज और सामने सूरज। इस बार ओवर पिच गेंद थी, हल्के हाथों से खेलने का प्रयास किया था, बॉलर बैक ड्राइव किया था, गेंद मिड ऑन पर जाती हुई 1 रन का मौका जरूर मिला है। लेकिन यहां से कोलार क्रिकेट एसोसिएशन यही चाहेगी कि सिंगल आगे आए और खाम विभाग के जो भी सभी समर्थक है वो यही चाहेंगे कि रात की रोशनी में बढ़िया स्ट्रोक लगाए जाएं। अगर छक्के चौके लगते हैं तो इस मैच के लिए प्रमोद शेठ मस्कर इनके माध्यम से हर एक सिक्सर के लिए 1000 रुपए का इनाम है और राकेश शेठ शिंदे साहब इनकी ओर से हर विकेट के लिए 1000 रुपए का कैश प्राइज। ये आपको ध्यान में रखना होगा। इस बार सामने की तरफ लॉन्ग ऑन पर खेलने का प्रयास, काफी तेजी के साथ गेंद फील्डर पर आते हुए दूसरे की मांग और ये देखिए आग बबूला होते हुए रनों की दिक्कत, रनों की किल्लत हमें नजर आती हुई। बैंक अकाउंट में पहले पैसे कम है और आप खर्चा ज्यादा कर रहे हैं। रनों की संख्या एक के साथ आगे बढ़ती हुई 16 रन, लेकिन 16 का डोला 46 की छाती, आक्रमण करना होगा तभी इस रात के आप सौदागर बनेंगे। कौन होगा इस मैच का हीरो? शनिवार की रात, शुक्रवार की रात सितारों के साथ। इस बार सामने की तरफ लॉन्ग ऑफ पर खेला है, गेंद मिड ऑफ को क्रॉस करती हुई डीप में जाती हुई, फिर भी एक ही रन। काफी बढ़िया ये आउटफील्ड है, काफी तेजी के साथ रन गेंद हाथों में आती है और इसी की वजह से रन डबल में कन्वर्ट नहीं कर पा रहे हैं। रनों की संख्या आगे बढ़ती हुई 17 रन। एबी डिविलियर्स इनका जर्सी नंबर। आज हमें यहां पर न्योता दिया गया है और ये देखिए ये वाइट का इशारा आता हुआ, अंपायर ने इशारा कर दिया है कि मुझे पंख होते तो मैं घर जाता, लेकिन पंछी की भी इच्छा है कि मुझे घर होता तो मैं घर जाता। आदरणीय तात्या मालूसरे इनके माध्यम से हमारे दोनों ही कमेंट्रेटर के लिए यहाँ पर मानधन आता हुआ, उनके तरफ से हम यहाँ पर आ रहे हैं, उनका भी हार्दिक हार्दिक अभिनंदन। स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन। विराट कोहली की तरह आपको विराट रूप धारण करना होगा, वो कारनामा करना होगा। ऑस्ट्रेलिया के पिच पर श्रीलंका के खिलाफ विराट कोहली ने काफी बढ़िया चेसिंग की थी, वही चेसिंग मास्टर बनना होगा खाम विभाग को। लेकिन ये देखिए ये सवाल हिंदी में पूछा गया था, मानो जवाब अंग्रेजी में दे रहे थे। कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना
और उसी के साथ साथ ये तीसरे ओवर की समाप्ति। अध्यक्ष यहाँ पर सतीश जी यादव, उनके चेहरे पर 70 mm की खुशी लगती हुई। 3 ओवर का खेल समाप्त और रनों की संख्या 6 रन प्रति ओवर, 18 रन। अब यहां से 12 गेंदों का खेल शेष और 12 गेंदों पर 36 रनों की जरूरत। 12 चेंडू 36 धावांची गरज, 36 रन रिक्वायर्ड इन 12 डिलिव्हरीज। हम रुकते हैं एक छोटे से ब्रेक के लिए। आदरणीय कार्यसम्राट खासदार साहेब यांचं एक जबरदस्त गीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून। पारी की चौथी ओवर, यह निर्णायक ओवर लेकर मैदान पर उतरते हुए मनीष। अभी भी रन बने हैं 18 और यहां से 12 गेंदों पर 36 रनों का एक बड़ा लक्ष्य है। लेकिन जितना लक्ष्य बड़ा है उतना ही संघर्ष आपको करना होगा और जितना बड़ा संघर्ष उतनी ही बड़ी जीत, क्योंकि मंच पर भाई बैठे, अनिकेत भाई बैठे, तो उनके सामने आपको एक बड़ा खेल करना होगा। इस बार खेलने का प्रयास किया था, जोरदार अपील, एलबीडब्ल्यू की अपील, लेकिन अपील आप 2 ही जगह कर सकते हैं, बीबी के सामने किसी की अपील नहीं चलती। लेकिन यहां पर काफी तेज कदमों के साथ यहां पर दूसरा रन पूरा करते हुए लेग बाइट के रूप में यहां पर रन आते हुए आईसीसी का लॉ नंबर 23, रनों की संख्या अब 20 पर। T20 का जमाना है और जमाने में काफी तेजी के साथ आपको रन बनाने होंगे। 11 गेंदों का खेल शेष और 11 गेंदों पर अब 34 रनों की जरूरत। सूरज कापसे इनके लिए हर एक सिक्सर के लिए जय भवानी रोहा रोड इनकी तरफ से हर सिक्सर के लिए 300 रुपए का कैश प्राइज और आकाश वर्मा की तरफ से 200। लेकिन यहां पर देखिए क्लीन बोल, फर्नीचर बिगड़ा और मिडल स्टंप को उखाड़ कर ले गई, दिल ले गई, दूसरा विकेट मैदान से बाहर। थैंक यू डीजे। यहां पर देखिए आज विकेटें गिर रही है, मानो उनके चेहरे पर अब फेयर एंड हैंडसम लगाना होगा। रनों की संख्या अभी भी 20 ही रन हुए हैं। अभी भी यहां से 34 रनों की जरूरत। सर सुनील मनोहर गावस्कर, इनके शतकों का आंकड़ा अभी भी आपको पूरा करना है। अभी भी 10 गेंदे शेष हैं, 10 गेंदे और 34 की जरूरत है किसी श्रीमती की, कलावती की, जो सेवा करे इन बल्लेबाजों की। लेकिन उनको आक्रमण करना होगा खाम विभाग एसोसिएशन के बल्लेबाजों को। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, इस बार कवर्स पर खेलने का प्रयास, गेंद और बल्ला दोनों ही घूमा, गेंद जाती हुई पॉइंट पर और वहां पर 1 ही रन। 1 से कुछ नहीं होगा है भाई, जरा देख के चलो, आगे भी नहीं, पीछे भी, दाएं भी नहीं, बाएं भी। प्रत्येक षटकाराला इथे 200 रुपयांचं पारितोषिक आलंय। संबे गावचे आमचे सुपुत्र गणेशजी सानप साहेब यांच्याकडून समालोचक आहेत ते। इस बार फुल टॉस कर बैठे और ये देखिए पक्का पक्का पक्का, ये लगा कोलार क्रिकेट एसोसिएशन का शानदार छक्का। डीजे हेलो और इस शानदार 6 रन के बदौलत रनों की संख्या 27 रन पर जाती हुई और 8 गेंदों का खेल अभी भी शेष है और 8 गेंदों पर 27 रनों की जरूरत है। गणेश जी सानब, इनकी ओर से 200 रुपए आए हैं और अगर सिक्सर दागा तो और 300 रुपए का प्राइज दिया जाएगा। लेकिन यहां पर मैदान पर उत्साह आता हुआ एक एनर्जी आती हुई खाम विभाग एसोसिएशन के लिए। 54 रनों का पीछा और जय भवानी रोहा रोड इनकी ओर से 300 रुपए का कैश प्राइज। आकाश वर्मा इनकी ओर से 200 रुपए का, कुल मिलाकर 500 रुपए यहां पर जमा हुए हैं और गणेश जी इनके माध्यम से भी यहां पर कैश प्राइज आता हुआ। यहां पर एक और डॉट बॉल, अगर लगातार 3 सिक्सर दागे तो गणेश जी सानब इनकी ओर से 1000 रुपए का प्राइज करना होगा। लेकिन सूरज अभी भी 7 रन पर खेलते हुए, आक्रमण अभी भी उनको जारी करना होगा। एक तरफ कोलार, दूसरी तरफ खाम।
इस बार फिर से एक बार बाहर की तरफ निकालती हुई है गेंद। भव्य टेनिस क्रिकेट महोत्सव कोलार विभागीय सा क्रिकेट एसोसिएशन में रंगने वाली है चैंपियन ट्रॉफी। अब 6 गेंदों का खेल शेष, रनों की संख्या 27 रन और यहां से अभी भी दिल्ली बहुत दूर है। 6 गेंदे और कंपल्सरी 27 रनों की जरूरत, 6 चेंडू आणि कंपल्सरी 27 धावांची आवश्यकता। आज इंटरनेशनल डे ऑफ स्पोर्ट्स फॉर डेवलपमेंट एंड पीस और क्रिकेट के खेल को कोलाड यहां पर इसके बाद एग्जीबिशन मुकाबला, सारे रायगढ़ की नजरें जिस एग्जीबिशन मुकाबले पे हैं अनिकेत भाई खेलते हुए हम नजर आएंगे, देखते हुए। रन रेट काफी मायने रखेगा, एवरेज काफी मायने रखेगा, इसलिए किस मार्जिन से आप जीतते हैं, किस मार्जिन से आप हारते हैं, ये क्रिकेट में काफी महत्वपूर्ण रहेगा। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। कंपल्सरी चेसिंग, 6 गेंदे 27 रन, 50% काम हो चुका है। राहुल पोर्टफोर्डे ने एक चौका लगाया, कुल मिलाकर 9 रन पर आउट हुए। उसके बाद आउट हुए सौरभ, उन्होंने भी एक चौका लगाया, उन्होंने भी 8 रन पूरे किए थे। काप से सूरज जो अभी भी मैदान पर डटे हुए हैं, उन्होंने 7 रन किए हैं और संकेत के बल्ले से 1 ही रन निकला। अभी भी मैं कहूंगा ये मुकाबला ज्यादा पक्ष में है, वो है कोलार क्रिकेट एसोसिएशन के गेंदबाजों, क्योंकि काफी गेंदबाजी बढ़िया हो रही है और दूधिया रोशनी में इतना आसान है नहीं। गेंदबाजी की बागडोर संभालते हुए इस बार बाजुओं को खोला, दागा तोफ का गोला, CHABU के स्टैंड एंड डिलीवर गेंद के ऊपर से ये शानदार सिक्सर। डीजे थैंक यू डीजे। हमरे बॉडी से प्राण रहे, लेकिन पहली गेंद पर आक्रमण कर दिया है, छक्के के साथ किया है स्वागत। स्वैग से करेंगे सबका स्वागत। अनिकेत भाई इनका स्वागत सिक्सर के साथ किया है। 5 गेंदे और 21 की जरूरत, अभी भी जरूरत है। और अगर यहां पर लगातार 3 सिक्सर आए हैं तो संबेगांव के गणेश साना भी इनकी ओर से 700 रुपए का कैश प्राइज आपको दिया जाएगा। 5 गेंदे 21 की जरूरत है आक्रमण करने की। इस बार बाजू को खोलते हुए एकाएक मैदान में उत्साह का आगमन, लेकिन इस बार धीमी गति की गेंद ने करवट बदली। नूरा फतेह की कमर की तरह यहां पर गेंद मुड़ती हुई सीधी विकेट कीपर के ग्लव्स में जाती हुई। 4 गेंदों का खेल शेष, 4 गेंदों पर 21 रनों की जरूरत। इसके बाद एग्जीबिशन मुकाबला, एक दूसरे के सामने कप्तान अनिकेत भाई तटकरे और राकेश जी शिंदे ये टॉस में हमारे साथ रूबरू होंगे। आक्रमण करना होगा, 4 गेंदों का खेल शेष। समाना उन्हीं को याद रखता है जो आक्रमण करते हैं, और आक्रमण यहां पर करते हुए क्या ये जाएगी भाई, ये दर्शक दीर्घाओं में जाकर गिरेगी। आदरणीय दशरथ दादा साळवी साहेब यांचे इथे शुभागमन होता है। संजय जी राजीले साहेब यांचं सुद्धा स्वागत होता है। बल्लेनी की गर्जन और रन मिलेंगे आधा दर्जन। शानदार स्ट्रोक, सीधी गेंद 6 रनों के लिए और 6 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 39 रन। 3 गेंदे कंपल्सरी, 13 रनों की जरूरत, कंपल्सरी 13 रनों की जरूरत। इस बार फिर से एक बार हवाई फायर, कोई खिलाड़ी नीचे नहीं है, 3 तिगाड़ा और व्हाट अ कैच, कार्बन कमाल कैच ऑफ द मैच। बढ़िया कैच यहां पर लपकी, काउ कॉर्नर पर तैनात थे और काफी तेजी के साथ आए और ये कैच को पूरा किया। अब 2 गेंदों का खेल शेष। थँक यू डीजे। याच दरम्यान तुम्हा आम्हा सगळ्यांच्या लाडक्या ताई नामदार महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे यांचे इथे शुभागमन होत आहे, त्यांचं मनपूर्वक आपण हार्दिक स्वागत करूया।
मग याने काय सांगितलं बाबा नीट सांग मला सांग आता किती बॉल किती हॅलो 2 चेंडू आणि कंपल्सरी 15 धावांची आवश्यकता आहे आपण लक्ष बंधू आणि भगिनी यांचं सुंदर दृश्य आपण पाहतोय याच दरम्यान आक्रमण करावं लागेल इथे मात्र परत एकदा अगदी अप्रतिम गोलंदाजी खांब विभाग या संघाला आता डोक्यावर अगदी पराजयाची टांगती तलवार आपण पाहतोय आणि कोलाड क्रिकेट असोसिएशन विजयाच्या दिशेने मार्गक्रमण होत असताना इथे मात्र आपल्या विजयाचं स्वप्न केले साकार वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं होतं त्याच पद्धतीने विजयाचं तोरण बांधले कोलाड क्रिकेट असोसिएशन यांचं मनपूर्वक आपण करूया कौतुक